बारामती तालुक्यातील मयुरेश्वर अभयारण्यामध्ये अनोख्या आणि अत्याधुनिक पद्धतीने इथे आपण हा सत्कार घेत आहोत। बारामतीतील मयुरेश्वर अभयारण्यामध्ये असणाऱ्या चिंकारा जातीच्या हरणामुळे बारामतीची एक वेगळी ओळख आहे। अशा चिंकाऱ्याच्या प्रतिकृती देऊन पाहुण्यांचे स्वागत होत आहे। ही प्रतिकृती 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाने ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि विद्या प्रतिष्ठान रोबोटिक सेंटर ऑफ एक्सलन्स यांनी बनवण्यात आलेली आहे। धन्यवाद। पुढील सत्कार माननीय माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य। यानंतर डॉक्टर अजित जावकर सर, संचालक, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी। यानंतर माननीय पंकजाताई मुंडे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, महाराष्ट्र राज्य। यानंतर माननीय सुनेत्रा पवार, खासदार, राज्यसभा। पुढील सत्कार डॉक्टर प्रदीप पराते, GM, नाबार्ड। धन्यवाद ताई। पुढील सत्कारांसाठी मी दादांना विनंती करते। आदरणीय पीयूष सोनी, सायंटिस्ट, IIT खरगपूर। डॉक्टर महानंद माने, AD, पुणे। धन्यवाद दादा। AI चा कृषी क्षेत्रामध्ये प्रभावी वापर करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला अशा माननीय प्रतापराव पवार, विश्वस्त, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो, 4 वर्षापूर्वी मी एक पुस्तक वाचलं। एका चायनीज अमेरिकन एक्सपर्टनी लिहिलेलं पुस्तक आहे ते, कायफुली हे त्याचं नाव। विषय होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय, त्याच्यामध्ये चायना विरुद्ध अमेरिका विरुद्ध जग, आणि ते पुस्तक झोप उडवणारं होतं। त्यावेळी मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचा मी अध्यक्ष होतो, जिथे हा विषय शिकवला पण जात नव्हता। आणि चीननी 2000 सालापासून शाळेपासून या गोष्टी सुरुवात केल्या होत्या आणि संशोधन आणि त्याचं उत्पादन किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड भर दिला होता। आणि त्यामुळं चीन हा अमेरिकेच्या काही पटीने पुढे गेला आहे असं त्या पुस्तकात सिद्ध केलेलं होतं। आपण कुठेच नव्हतं। हा विषय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवावा या निमित्तानं मी डॉक्टर जावकर यांची ऑक्सफर्डमध्ये भेट घेतली। ते माझे मित्र आहेत आणि आमच्या दोघांच्या चर्चेमध्ये माझ्या असं ध्यानात आलं की त्यांना ॲग्रिकल्चरमध्ये, शेती या विषयामध्ये जास्त रस आहे शिक्षणापेक्षा। आणि मला त्याचं आश्चर्य वाटलं। आणि त्याच्यातनं आमच्या ज्या चर्चेतनं आणि त्यांच्या बारामतीच्या व्हिजिटमधनं त्यांना असं ध्यानात आलं की बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट हा जगातला एक उत्कृष्ट ट्रस्ट आहे, जिथे उत्कृष्ट मॅनपॉवर आहे, साधनं आहेत, आणि हे सगळं शरद पवारांच्या विजनमधून निर्माण झालेलं आहे। हा जो ट्रस्ट नसता तर आम्ही काही करू शकलो नसतो, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे मला या बाबतीमध्ये आवर्जून सांगावं वाटतं की याच्या मागचं मूळ काय आहे आणि हे का सुरू झालं ते। डॉक्टरांच्यामुळं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या बरोबरच
मायक्रोसॉफ्ट, बिल गेट फाउंडेशन ह्या संस्था पण पुढे आल्या. त्यांनी त्यांचे सर्वोत्तम लोक बारामतीला पाठवले. आम्ही त्यांना सगळं दाखवलं आणि बिल गेट फाउंडेशनच्या माणसाचे उद्गार आहेत की अशी संस्था भारतामध्ये आहे आणि ती बारामतीत, याचं मला आश्चर्य वाटतं. त्याच्यातनं त्यांनी या दोघांनी डिक्लेअर केलं की जगातलं वॉशिंग्टन नंतरचं दुसरं केंद्र बारामती असेल आणि जे झालेलं आहे. तर ह्याची परिणिती या आपल्या ॲग्रिकल्चर टेस्टच्या एक त्याची जी लायकी किंवा जी हे होते केपेबिलिटी होती त्यातनं हे सगळं सुरू झालेलं आहे आणि त्याच्यातनं आपण आज या स्टेजला आलेलो आहोत. तर यासाठी काय काय लागतं, तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अनेक विषयामध्ये काम करतो. शेती हा एकटा विषय नाही आहे, पण अनेक गोष्टीत याच्यामध्ये मशीन लर्निंग आहे, IoT म्हणून एक प्रकार असतो, अनेक गोष्टी आहेत. या सगळ्याचा अंतर्भाव आपण इथं करतो आहोत आणि याच्यामध्ये आपल्या ज्या ज्या लोकांची मदत होईल बारामतीपासून ते जगातल्या कुठल्या सायंटिस्टपर्यंत किंवा संस्थेपर्यंत त्याचा आपण उपयोग करून घेतला आहे. त्यामुळे IITचे लोक इथं आहेत किंवा इतर सायंटिस्ट इथं आहेत. उद्देश हा आहे की या सगळ्या गोष्टीतून आपण शेतकऱ्याचं कल्याण करू शकू का. आणि जसं आता सत्यानडेला हे जगातले सगळ्यात प्रमुख मायक्रोसॉफ्टचे अधिकारी आहेत. दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी बारामतीची फिल्म पाहिली, आपल्या बारामतीच्या लोकांनी चर्चा केली आणि ते भारावून गेले. तो माणूस 10-10 सेकंदाचं प्लॅनिंग त्यांचं असतं, तो 6 मिनिटं बारामतीवरती बोलला. त्याच्यामुळे जगात त्याची नोंद घेतली की ज्या ते हे सत्यानडेलासारखा माणूस बारामतीला एवढं बोलतो, काय ते भलतंच उत्कृष्ट जगात सर्वोत्कृष्ट झालं असलं पाहिजे याची नोंद सत्यानडेलामुळे जगभर झालेली आहे आणि त्याचे आता परिणाम दुष्परिणाम दिसत आहेत. आणखी एक मी सांगू शकेन की इंग्लंडचे बोरिस नावाचे जे प्राईम मिनिस्टर होते, जॉन्सन बोरिस, हे भारतामध्ये आले 22 साली आणि त्यावेळी आम्हाला सुरुवात झालेली होती. त्यांनी 6 कार्यक्रम भारताकरता दिले की इंग्लंड आणि भारत याच्यामध्ये काय काय गोष्टी आम्ही इंग्लंड करू शकेल. त्यातला नंबर 2 बारामती ट्रस्ट आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचं कोलॅबोरेशन होतं. त्याच्यामुळे इंग्लंड हा देशसुद्धा आपल्या कामाला किती महत्त्व देत होता आणि त्यांनी किती जरा महत्त्व दिलं हे त्याचं ध्वनीत होतं, ही वस्तुस्थिती आहे. तर ह्या करताना उद्देश असाच आहे की आपल्याला थोडक्यामध्ये मला एका शेतकऱ्याने विचारलं की साहेब फरक आहे. तर मी म्हणतो शेतकरी तोच आहे, जमीन तीच आहे, ऊस तोच आहे, पण तरीसुद्धा तुमचं कमीत कमी उत्पन्न आम्ही 40% वाढवणार आहोत. कमीत कमी तुम्ही 40% खर्च शेताचा ऊसाचा खताचा खर्च कमी करणार आहोत आणि कमीत कमी 40% पाण्याचा खर्च कमी करणार आहोत आणि त्याच्यामुळं खर्च कमी उत्पन्न जास्त हे सुद्धा होणार. म्हणजे फक्त आम्ही त्याचं ज्ञानाचं इनपुट त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यातल्या शेतकऱ्याचं जे स्किल आहे, आज शेतकरी आहेत का 80-90% आहेत, पण हजारातला एखादा. या इथे आपल्या टेक्नॉलॉजीमुळे कुठलाही शेतकरी हे काम करू शकेल आणि त्याला तेवढं उत्पन्न मिळू शकेल, हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि किती कॉस्ट त्याला 5,000 रुपये एकराला. कुठलाही शेतकरी नाही म्हणू शकत नाही की मला हे परवडत नाही म्हणून. त्यामुळे ह्याची हे एक जागतिक क्रांती होणार आहे याच्यामधनं. हे फक्त आपण ऊस का घेतला तर महाराष्ट्रात हे सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे आणि एकदा ऊसामध्ये आपण हे सिद्ध केलं. आता आपण 1000 लोक निवडलेले आहेत, 5-6 शुगर फॅक्टरीज निवडलेल्या आहेत. त्याचे दृश्य परिणाम आता तुम्ही आता या प्रदेशात पाहिलेले आहेत आणि त्याचा हे पुढच्या वर्षामध्ये हे सगळे रिझल्ट दिसतील आणि त्याच्यातनं सगळं महाराष्ट्रभर आणि नंतर सगळं देशभर आणि नंतर जगात. आपल्या या 4ही लोकांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, बिल गेट फाउंडेशन, मायक्रोसॉफ्ट आणि बारामती ट्रस्ट यांनी ग्लोबल ॲग्रीमेंट सही केलेलं आहे आणि त्याची नॉलेज प्रॉपर्टी आपल्या बारामतीकडे आहे. हे फार वेगळी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामुळे आपण देशाच्या ॲग्रिकल्चर प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती बदलणार आहोत, कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नामध्ये. आज भारत सरकार काही करो न करो, बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट हा नुसत्या महाराष्ट्रामध्ये आता आम्ही 40% बोलतो आहोत. ॲक्च्युली आपल्याला 80 ते 100% उत्पन्न जास्त मिळालेलं आहे. तर 15,000 कोटी शेतकऱ्यांना जास्त मिळतं. काही म्हणजे हे नुसती टेक्नॉलॉजी अप्लाय करून आणि त्याचा खर्च एकरी फक्त 5,000 रुपये आहे. तर हे फार मोठे एक गेम चेंजर आपण म्हणतो किंवा एक रिव्होल्युशन आहे आणि याची सुरुवात बारामतीमध्ये या ट्रस्टमध्ये झालेली आहे. कारण साहेबांची व्हिजन आणि आपल्या या ऑक्सफोर्डसारख्या सगळ्या लोकांची मदत, आमच्या इथल्या सर्व स्टाफचे प्रचंड कष्ट मी निश्चितपणे म्हणू शकेन की आमची जी इथली टीम आहे, नरोडे साहेब किंवा योगेश किंवा हे सगळे लोक यांनी अतिशय अहोरात्र काम केलेलं आहे आणि त्याची परिणिती आज आपल्याला इथे दिसायला लागलेली आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला 2 वर्षामध्ये सगळ्या महाराष्ट्राभर आणि नंतर सगळं देशभर आपण दिसणार आहोत. आपण हे ऊसाचं सुरुवात केली आहे, त्याच्यानंतर फळबागा, भाजीपाला. आज जुन्नरमध्ये किंवा इव्हन इंदापूरसारख्या तालुक्यामध्ये भाजीपाला इतका औषध मारतात की लोक कॅन्सरने आजारी पडतात. समाजाचं आरोग्य खराब होत आहे.
हे इथं भाजप या औषधाचा उपचार हा 10% किंवा 1%वरती येईल. कारण फक्त जिथे आपला जो ड्रोन आहे किंवा सॅटेलाइट कम्युनिकेशन आहे तो सांगेल की या कोपऱ्यात तुमचं रोगराई सुरू झाली, इथं औषध मारा. आणि त्यामुळं फक्त पिनपॉइंटेड, ज्याला आपण प्रिसिजन फार्मिंग म्हणतो, तसं प्रिसिजन औषध मारलं जाईल. औषधाचा खर्च वाचेल, शेत खराब होणार नाही आणि समाजाचं आरोग्य सुधारेल. या अनेक गोष्टी आपल्या या टेक्नॉलॉजीमध्ये आपण साध्य करणार आहोत. मला असं वाटतं की आपण हे ट्रस्ट सगळं बघितलं, आपण प्रदर्शन पाहिला असेल आणि या सगळ्या गोष्टीचा उपयोग तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. ट्रस्टने जे केलेलं आहे समाजाकरता आहे. पॉईंटची भूमिका जी आहे ते समाजाचं कल्याण व्हायला पाहिजे. त्यांनी ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री म्हणून भरपूर काम केलं आपल्याला माहिती आहे, पण हे त्याची पुढची स्टेप आहे. जगातलं सर्वोत्कृष्ट ज्ञान इथे आपण डेव्हलप केलेलं आहे या सगळ्यांच्या संगनमतानं, सगळ्यांच्या मदतीने आणि समाजाच्या भल्याकरता हे आहे. एवढंच सांगून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी माननीय सुप्रियाताई सुळे, खासदार लोकसभा यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या कृषक या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय पवारसाहेब, माननीय अजित पवार, माननीय सुनेत्रावहिनी पवार, श्री माणिकराव कोकाटे, पंकजाताई, अजित जावकर, पियुष सोनी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थाचे मान्यवर, कृषी विभागाचे अधिकारी, विश्वस्त ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, विश्वस्त विद्याप्रतिष्ठान बारामती आणि ज्यांच्या प्रयत्नातून खरं तर हा कार्यक्रम होतोय असे नंदावहिनी आणि राजेंद्र पवार आणि प्रोफेसर नलावडे आणि त्यांची संपूर्ण टीम, तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची मला संधी मिळते तिथे फक्त महाराष्ट्रातलं नाही, भारतातलं नाही, जगात क्रांती करणारं काम तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून होतं. हे माझं भाग्य आहे की या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करायची इथे संधी मिळते. बारामतीकरांनी नेहमीच काहीतरी वेगळं आणि पुरोगामी करायचा प्रयत्न गेली अनेक दशकं केला. आजच्या फिल्ममध्ये आपण आप्पासाहेब पवारांचा जो फोटो पाहिला, मला आठवतं आमच्या लहानपणी ते नेहमी पाण्यावर बोलायचे आणि पुढचं जे काही युद्ध किंवा समस्या होतील त्या पाण्यावर होतील असं ते त्या काळात बोलायचे. आम्ही खूप वयानेही लहान होतो, ह्याची फार माहिती काही नव्हती आणि त्याच्यामुळे पाण्यावर युद्ध कसं होऊ शकतं किंवा पाणी हा काही विषय पण नाही असा मनात आमच्या तेव्हा यायचा की किती म्हणजे तेव्हा पाणी इतकं जास्त होतं, त्याची किंमत आपल्याला नव्हती, पोल्युशन नव्हतं, त्याच्यामुळे हा विषय कधी मनातही कोणाच्या आला नव्हता. त्या काळात त्यांनी असे अनेक शेतीमधले विषय त्यांनी मांडले. त्या काळात ते इस्रायलला जाऊन ड्रिप इरिगेशनची त्यांनी सुरुवात केली आणि तोच विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा घेऊन आज ही सगळी बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्टची टीम हे अतिशय सुंदर शेतीमध्ये पुरोगामी विचाराचं काम, ज्याला टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आपण म्हणू शकतो आता, कारण AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं डिसरप्शन ऑफ टेक्नॉलॉजी होणार आहे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. मला स्वतःला तंत्रज्ञानाची फार आवड आहे, पण AI मुळे आता अनेक लोक इथे असतील जे ChatGPT वापरत असतील आणि मला स्वतःला ChatGPTची प्रचंड भीती वाटते. कारण का सगळ्यांना असं वाटतं की ChatGPT मध्ये जे आहे ते सगळं खरं आहे. म्हणजे माझंच उदाहरण देते, मी स्वतः ChatGPT मध्येच्या माहितीप्रमाणे मी पुणा युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट आहे, मी मुंबई युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट आहे, माझी डिग्री मुंबई युनिव्हर्सिटीची आहे आणि त्याच्यामुळे सगळं ChatGPTचं सगळंच खरं आहे का नाही हा एक वेगळा विषय आहे, ते जागा नाही चर्चेची. पण आज सगळ्या गोष्टी, प्रेझेंटेशन्स, माहिती, अभ्यासक्रम हा सगळा ChatGPTने होतोय आणि मला वैयक्तिकपणे त्याची काळजी वाटते. कारण का डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्फॉर्मेशन योग्य अयोग्य बरोबर नाही, हे सगळं या AIच्या माध्यमातून खूप इम्पॅक्ट त्याचा सगळीकडे होतोय. डार्क नेट नावाचा एक खूप वेगळा कॉन्सेप्ट आज जगामध्ये येतोय. नेट आपल्याला सगळ्यांना माहिती होतं, पण डार्क नेटमधून जी माहिती येते त्याला कुठलाही कंट्रोल नसतो. अशी अनेक गोष्टी तंत्रज्ञानामुळे या AIमुळे होत आहेत. त्याच्यामुळे ही एक बाजू असताना प्रताप काका, प्रोफेसर जावकर, मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स फाउंडेशन यांचं खरंच मी मनापासून आभार मानते, कौतुक करते की एका
वेगळा इनोव्हेशन मधून ज्याला आपण डिस्रप्शन समजत होतो त्या डिस्रप्शनला क्रिएटिव्हिटी करून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवायची सुरुवात ही या कार्यक्रमातून होते. त्यामुळे आज उसाचा एआयचे प्रोडक्ट सगळ्यांनी पाहिले असतील. 5 महाराष्ट्रातले असे कारखाने ज्यांनी तो प्रयोग केलेला आहे त्याच्यात कॉस्ट ही त्यांची कमी झाली आहे. कारण का आज शेतकऱ्यांचा कडे कॉस्ट इफेक्टिव्ह शेती करणं, महागाई प्रोडक्ट्सची वाढल्यामुळे जीएसटीचा एक वेगळा इश्यू आहे. त्यामुळे हे खूप कॉम्प्लेक्स असताना एकीकडे शेती परवडत नाही, हमी भावाचे विषय आहेत, सोयाबीन असेल, कपास असेल, कांदा असेल, दुधाच्या भावासाठी एकीकडे शेतकरी अस्वस्थ आहे आणि दुसऱ्या बाजूला एआय मध्ये एक वेगळा प्रयोग बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट करून कॉस्ट कमी करून इफेक्टिव्ह प्रोडक्शन, ज्याचा उल्लेख प्रताप काकांनी प्रताप पवारांनी त्यांच्या भाषणात केला की कॅन्सर किंवा मलिग्नन्सी कमी करण्यासाठी जे प्रोडक्शन होईल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह होईल अशी दोन्हीची सांगड घालून आज मायक्रोसॉफ्ट हे त्यांच्या मदतीने प्रोफेसर जावकरांच्या मदतीने आपण हे करतोय. आणि माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट होती की सत्या नडाल जेव्हा दिल्लीला आले होते तेव्हा दिल्ली पूर्ण मायक्रोसॉफ्टची अध्यक्ष आली म्हणून गजबजून गेली होती. सगळे मंत्री, प्रधानमंत्री सगळ्यांची त्यांनी भेट घेतली. पण माझ्यासाठी द स्टार ऑफ द शो वॉज प्रोफेसर नलावडे. कारण दिल्लीमध्ये ते जेव्हा प्रधानमंत्र्यांना आणि सगळ्या मोठ्या नेत्यांना भेटत होते तेव्हा नदालना फक्त प्रोफेसर नलावडेंशी चर्चा करण्यात एवढा इंटरेस्ट होता. आय डोंट नो वेअर, कुठे आहेत प्रोफेसर नलावडे? प्लीज, यू आर द स्टार ऑफ द शो. प्रोफेसर नलावडेंच्यासाठी बिग राऊंड ऑफ अप्लॉज. कारण ते जेव्हा दिल्लीत ते स्वतः आले होते, सत्या नडाल जे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आहेत जगाचे, जेव्हा त्यांना ही माहिती कळली आदल्या दिवशी, मला संपूर्ण केंद्र सरकारच्याही IT सिस्टम्समधून ऑफिशियली मला दोन्ही मंत्र्यांकडून एक 2 मिनिटाची फिल्म आली. अश्विनी वैष्णव आणि जितीन प्रसाद त्याचे मंत्री आहेत. दोघांनीही मला, त्यांचाही मनाचा मोठेपणा, मी त्यांचे जाहीर आभार मानते दोघांचे, पण अश्विनी वैष्णवजी आणि जितीन प्रसाद दोघांनीही मला ही फिल्म पाठवली. कारण का ते ज्या व्यासपीठावर होते आणि सत्या नडालजी जेव्हा बोलत होते तेव्हा बारामतीचा उल्लेख त्याच्यात त्या फिल्ममध्ये प्रोफेसर नलावडे त्यांना ही गोष्ट सांगतात. आणि मायक्रोसॉफ्ट फेदर इन द कॅप ही बारामती त्यांच्या ग्लोबल मेक अ डिफरन्स ज्याचा उल्लेख राजेंद्र पवारांनी त्यांच्या भाषणात केला की फार्म ऑफ द फ्युचर, हे काम त्यांना अभिमान वाटला त्याचा. आणि ते भारत जेव्हा बोलले दिल्लीमध्ये त्याचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला. ही आमच्या सगळ्यांसाठीच खूप एक अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण सगळे वेळात वेळ काढून इथे आला, मोठ्या संख्येने मीडिया इथे उपस्थित आहे, त्यांनाचेही मी आभार मानते. आणि त्यांना एवढीच विनंती करीन की बारामतीचं हे सगळं काम हे महाराष्ट्रात नाही देशापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला जरूर मदत कराल. कारण का दिस इज अ टीम दॅट टुगेदर ट्रूली वॉन्ट्स टू मेक अ डिफरन्स. त्यामुळे आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की एक टीम म्हणून प्रत्येकाचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज अनेक लोक इथे आहेत ज्यांची कदाचित नावं आम्ही घेतली नसतील, पण ते इथे लेफ्ट, राईट आणि आता आपण इथे जेव्हा कार्यक्रम साजरा करतोय तेव्हा ते आता सगळे फील्डवर शेतकऱ्यांना मदत करतायत. त्या संपूर्ण ॲग्रिकल्चर ट्रस्टच्या टीमचे आज जे टीममध्ये आहेत किंवा अनेक वर्ष ज्यांनी ट्रस्टमध्ये काम केलंय त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते, कौतुक करते. आणि असंच काम ॲग्रिकल्चर ट्रस्ट हे फक्त आज बारामती, महाराष्ट्र आणि हे शेतीचं नसून तंत्रज्ञानाची एक मोठी क्रांती आज इथे होते. आणि एक छोटीशी गोष्ट सांगते, आज इथे बरेचसे विद्याप्रतिष्ठानचे लोक दिसत नाहीत मला आता, पण इथे ॲग्रिकल्चर ट्रस्ट आणि विद्याप्रतिष्ठान एकत्र मिळून एक सगळ्यात मोठी लॅब AIची सुरू होते. तुम्हाला अभिमान वाटेल बारामतीकरांना की मागच्या बजेटमध्ये निर्मलाजींनी पहिल्या 2 AI लॅबसाठी निधी द्यायचा निर्णय घेतला. त्याच्या आधी 6 महिने आधी विद्याप्रतिष्ठानमध्ये AI लॅबचं काम सुरू झालंय. तो कोर्सही सुरू झालेला आहे. आदरणीय पवार साहेबांनी प्रधानमंत्र्यांनाही पत्र लिहिलं होतं की तुम्ही बजेटमध्ये हे काम केलेलं आहे, पण बारामतीमध्ये ह्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार बरोबर बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट आणि विद्याप्रतिष्ठान हे देश आणि इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय पातळीवर आज एक मोठं टेक्नॉलॉजिकल पार्टनर म्हणून काम करू इच्छितो आणि आम्ही ऑलरेडी त्या कामाला लागलेलो आहोत. त्यामुळे या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. डॉक्टर जावकर हे ऑक्सफर्डवरून आवर्जून वेळोवेळी इथे येतात, वेळ काढून येतात.
कधी कधी 3-4 दिवस बारामतीत राहतात. त्यांच्या सगळ्या ऑक्सफर्ड टीमचं मी मनापासून आभार मानते. आणि मी आजच प्रताप पवारांना सांगत होते, आमच्या जनरेशन मधलं तरी कोणी शिकायला ऑक्सफर्डला गेलं नाही, पण आम्हाला एक गोष्टीचा अभिमान आहे की बारामतीतली पुढची पिढी ही जशी नेदरलँड्सला आपला टायअप आहे, तसाच आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बरोबर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची मुलं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जायला शिकायला जायला त्यांची एक पार्टनरशिप आपण करतोय. तर प्रताप पवार, बिल गेट्स फाउंडेशन, प्रोफेसर जावकर आणि मायक्रोसॉफ्ट या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानून राजेंद्र पवार आणि त्यांच्या टीमचं मनापासून खूप खूप कौतुक करून आपण इथे सगळे आलात. दोन्ही मंत्री आवर्जून आपण इथे आलात. पुन्हा आपण इथे याल आणि आम्ही जे काम सगळ्या या टीमनी केलेलं आहे त्याचं आज आपण खूप कौतुक केलं, याबद्दल आभार मानते. आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्याकडून जी काही मदत सहकार्य होईल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगुळ घेऊया. आज कुठलं इलेक्शन यावर्षी जवळ नाहीये, त्याच्यामुळे वर्षभर एकामेकाशी गोड बोलूया एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर माननीय पंकजाताई मुंडे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करते. आज कृषिक 2025 याच्या उद्घाटन प्रसंगी अत्यंत वेगळा अनुभव मलाही आला आणि बरंच शिकायला मिळालं. या मंचावर विराजमान राज्यातील सर्वात अनुभवी, सर्वात सिनियर असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मंचावर उपस्थित ज्यांनी मला इथे निमंत्रण देऊन माझा सन्मान वाढवला ते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, मंचावर उपस्थित ज्यांनी आताच मार्गदर्शन आपल्याला केलं त्या खासदार सुप्रिया ताई सुळे, मंचावर उपस्थित राज्यसभेच्या सदस्या खासदार सुनेत्रा ताई, मी त्यांना वहिनी म्हणते, आमच्या मराठवाड्याच्या असल्यामुळे ताई म्हणू शकते, मंचावर उपस्थित माझे सहकारी मंत्री कृषी मंत्री आदरणीय माणिकरावजी कोकाटे, या सगळ्या संकल्पनांच्या मागे ज्यांचा विरत परिश्रम आहेत किंवा त्यांचे आयडिया आहे, त्यांचं शिक्षण आहे, ते आदरणीय प्रतापरावजी पवार, या संस्थेचे विश्वस्त, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन सुरुवातीला केलं आणि प्रास्ताविक केलं आणि त्यांनी बरंच आम्हाला माहिती दिली याच्यामध्ये, ते इथले चेअरमन आदरणीय राजेंद्रजी पवार, मंचावर उपस्थित सर्वांची मी नावं घेत नाही कारण सर्वांचा वेळ मला त्याच्यामध्ये घ्यायचा नाही, आपण सगळ्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहात. मी पण एकदम एवढ्या पॉवर पॅक्ट कार्यक्रमामध्ये मलाही वेगळं वाटतंय, कारण माझ्या जीवनात मला कधीही बारामतीच्या या मंचावर कार्यक्रम घेईल असं कधी वाटलं नव्हतं. पण ते धन्यवाद मोदीजींचे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचे की त्यांनी मला हे जे खातं दिलंय त्या खात्याच्या निमित्ताने आदरणीय अजितदादांच्या मनामध्ये खूप संकल्पना होत्या आणि त्याच्यासाठी ते म्हणे तुम्ही इथे जरूर या आणि खूप वेळ आम्हाला बघता आलं सगळं. मला आठवतं 2015 मध्ये आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मारकाचं लोकार्पण करायचं होतं, तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये मी पालकमंत्री होते लातूरची आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते ते लोकार्पण होतं आणि मी इतकी लहान, म्हणजे मुंडे साहेबांच्याही त्यांच्यामध्ये वयात अंतर, त्याहून मी आता सुप्रियाताईं मी आता चर्चा करतो वयाची, दिसत नसले तरी मी अनुभवानी आणि सगळ्या गोष्टींनी लहान, आणि त्यांच्या समोर भाषण करायचं होतं, माझे पाय लटलट कापत होते पण मी आपलं भर धीराने भाषण केलं आणि ते माझा पहिला अनुभव. त्याच्यानंतर ऊसतोड कामगारांचे अनेक विषय, 3 वेळा आम्ही ते संप मिटवण्यामध्ये पवार साहेबांचा फार मोठा आम्हाला आशीर्वाद मिळाले आणि साखर संघामध्ये सुद्धा मी डायरेक्टर होते, चेअरमन होते वैद्यनाथ कारखान्याचे, ते पहिल्यांदा मी डायरेक्टर म्हणून गेले अनेक विषयांमध्ये. नंतर अनेक मंचावर एकत्र येण्याचा योग आला. आदरणीय अजितदादांबरोबरही कधी योग नाही आला, पण आज अजितदादांबरोबर काम करत असताना मला माझ्या जीवनात मधली सकाळ कधीच एवढी
योग्य कामासाठी गेली नाही. 3-4 कप चहा पिण्यात गेली, डोकं खराब करणाऱ्या बातम्या ऐकण्यात गेली. पण सकाळी आधी त्यांनी मला काल सांगितलं की ताई आपण 7:45ला भेटू. मग मला वहिनींचा फोन आला की आपण 7:15लाच तयार राहा आणि 7:30लाच या. मला यायला 7:31च झाले होते, पण दादा ऑलरेडी गाडीत बसलेले होते आणि मी धावत जाऊन गाडीत बसले. म्हणजे मला असं वाटलं की बारामतीमध्ये तुम्ही मला दर महिन्याला जरा बोलवत जा. त्यामुळे इथला प्रोफेशनलिझम हा खरंच मला शिकता येईल आणि मला खूप काही रेप्लिकेट करता येईल. कारण मी एका दुष्काळी भागात जन्मले वाढले आणि एका दुष्काळी भागातलं राजकारण करणं, कारण तिथले लोक मायग्रेट झालेले असतात, त्यांना एवढं सपोर्ट सिस्टीम नसते. अशा वेळी काम करत असताना ह्या गोष्टी कशा आम्ही करू शकतो ही एक तळमळ मनामध्ये आहे. मला आज खूप छान इथे वाटलं, शिकायला मिळालं. खूप सुंदर हा कार्यक्रम बघता आला. म्हणजे आपण म्हणतो की सीइंग इज बिलिव्हिंग, म्हणजे जे प्रत्यक्षात आपण प्लॉट्स पाहिले, अगदी ऑर्किड्स सारख्या फुलांपासून ते आपल्या झेंडू सारख्या फुलांपर्यंत, अगदी अवकाडोच्या फ्रूट पासून ते टमॅटो सारख्या फ्रूट पर्यंत, आपल्या ह्या म्हणजे भाजीपर्यंत, असं सगळं मी पाहत होते. आणि प्रत्येक गोष्ट आम्ही चाखतही होतो, डेअरीमध्ये गेलो, तिथले विषय पाहिले आणि खूप काही करण्यासारखं आहे. मोठा इथे एखादं पशुवैद्यकीय दवाखाना व्हावा ही अजितदादांनी इच्छा मला बोलून दाखवली. नक्कीच त्याच्यामध्ये सकारात्मक प्रयत्न करू आणि सुप्रियाताई म्हणाल्याप्रमाणे त्याही कार्यक्रमाला परत येण्याचा योग हा आम्हाला यावा. खूप लोकसंख्या वाढत चालली आहे, ही मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. त्याचबरोबर उत्पादनही वाढवावं लागणार आहे आणि त्याचबरोबर त्या उत्पादनाचा दर्जा वाढवावा आणि टिकवावा लागणार आहे. लोकांना चांगल्या क्वालिटीचं जसं न्यूट्रिशन आपल्याला द्यावं लागतं कुपोषणापासून लोकांना रोखण्यासाठी, तसंच आता पशुसंवर्धनात आल्या लक्षात आलं की चांगल्या क्वालिटीचं फीड हे पशूंनाही द्यावं लागतं. कारण त्या पशूंचं बऱ्यापैकी म्हणजे वंश सोडलं तर बाकीचं कन्झम्पशन हे माणसांचंच कळून होतं, म्हणून त्यांनाही क्वालिटीचं आपल्याला वातावरण द्यावं लागतं. तर आज मला समजलं, माहीत होतं पण त्याचा जसं आदरणीय प्रतापरावजी म्हणाले तसं की माहिती असणं म्हणजे इन्फॉर्मेशन असणं, नॉलेज असणं ह्याच्यात फरक आहे. तसं माहिती असणं आणि ज्ञान असणं ह्याच्यात फरक आहे. तर आज मला दिसलं की भाज्या आणि फळं याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती कामाला येतो. आम्ही ऊसाच्या जातींचं बघत होतो 265, 86-032 आणि त्याच्यामध्ये जे पाणी आम्ही वापरतो त्याच्यापेक्षा 60% पाण्यामध्ये ऊसाचं उत्पादन हे दुपटीने 1.5 पटीने घेता येणार आहे. तुरीचं उत्पादन दुपटीने घेता येणार आहे. हे सगळं मी बघत असताना माझ्या मनामध्ये इतके प्लॅन येत होते की माझ्याकडच्या कमी अल्पभूधारक शेतकऱ्यांना, कोरडवाहू जमिनीच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल आणि त्याची शेल लाईफ कशी वाढवता येईल. हे खूप छान मला याच्यामध्ये आज हा अनुभव मिळाला. मी त्याच्याबद्दल खूप आभार मानते. आपण मला इथे निमंत्रित केलं, पाहुणचार केला आणि इथे मला येण्याचा योग मिळाला. सर्व पवार कुटुंब उपस्थित आहेत, अगदी सिनियर मोस्ट पासून ज्युनियर पर्यंत, आणि प्रत्येकाचं योगदान त्या त्या काळातलं पाहायला मिळालं. दादा, मी तुमच्या मनापासून आभार मानते की आपण मला या कार्यक्रमाला इथे येण्याची संधी दिली आणि शिकण्याची संधी दिली. माझ्या डिपार्टमेंटकडनं यासाठी काही करायची आवश्यकता आहे असं अजिबात नाही, कारण तुम्ही लोक खूप वर्ष झाले हे खूप करत आहात. पण याच्यामध्ये जे काही योगदान देता येईल ते योगदान नक्कीच देण्यासाठी आपण फक्त शब्द टाका, आम्ही पूर्ण करू असं या निमित्ताने मी आपल्याला शब्द देते आणि या कार्यक्रमाला खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि ह्या गोष्टीचं रेप्लिकेशन बारामतीच फक्त बारामती असू नये, बारामती सारखं रेप्लिकेशन हे जे राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावं, जिल्ह्यामध्ये व्हावं, अशा प्रकारची पिढी घडवण्याचं काम सुद्धा या माध्यमातून व्हावं, हे नक्कीच आपण आपल्या काळामध्ये सगळे करू शकाल अशी अपेक्षा व्यक्त करते. मीही त्याच्यामध्ये योगदान देईन अशी इच्छा व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर माननीय माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना त्यांच्या मनोगतासाठी विनंती करते. अच्छा, या उद्घाटनाच्या निमित्ताने या समारंभासाठी उपस्थित आणि कृषी विभागाचं विशेष आवड असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्यामुळे राज्याचा कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं,
की राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, आदरणीय प्रतापरावजी पवार, खासदार सुप्रियाताई, खासदार सुनेत्रा वहिनी, डॉक्टर गावकर साहेब, आपल्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण विभागाच्या मंत्री, आमच्या सहकारी श्रीमती पंकजाताई मुंडे, ज्यांच्यामुळे ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी भरभराट या ठिकाणी आपण बघितली, ते सन्माननीय राजेंद्रजी पवार उर्फ राजूदादा, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, शेतकरी बांधव, पत्रकार मित्र आणि सहकारी मित्रांनो, ताई म्हटलं ती गोष्ट खरी आहे. एवढ्या सकाळी उठून कामाला लागण्याचा पहिलाच दिवस हा मी तरी माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी बघतोय. दादांना माहिती मी उशिरा उठतो, त्यामुळे दादांनी मला रात्रीच सांगितलं उद्याचा दिवस तस्ती घ्यावी लागेल. मी म्हटलं दादा, जेव्हा गरज असते तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठे उपस्थित असतो, नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा, मीच पाठीमागे उभा होतो. लोक म्हणतात त्याप्रमाणे, जे लोकांना आवडतं ते आम्हाला आवडतं. त्यामुळे वेळ असली आणि काम असलं की सकाळी लवकर उठणं ही काळाची गरज आहे. आज बारामतीमध्ये एवढ्या सगळ्या उद्घाटनाच्या निमित्ताने सगळे प्रकार पाहिल्यानंतर नवीन तंत्रज्ञान, रोबोटिक शेती, ड्रोन शेती आणि अनेक प्रकारचे प्रयोग, डेमो, हे सर्व आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष या ठिकाणी पाहिलेलं आहे. खरं म्हणजे आजकालच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी गरजेनुसार घडतायत. मी तसा हाडाचा शेतकरी आहे. मला 1984 साली एकरी 100 टन ऊस काढला म्हणून कोपरगाव सहकारी साखर कारखान्याने मला बक्षीस दिलं. पहिला नंबर आला म्हणून मला बक्षीस दिलं, माझा सत्कार केला होता. पण त्यावेळी माझा ऊस फक्त 30 गुंठे होता. बाकी 5 एकर 10 एकरामध्ये आमचा ऊस 70 टन 80 टन असाच त्यावेळी जायचा. आणि मला कधी आयुष्यात आठवलं नाही की ऊसावर औषध मारावी लागली, ऊसावर प्रयत्न करावे लागले, कांद्यावर औषध मारावं लागलं, गव्हावर औषध मारावं लागलं. कुठल्याही पिकावर औषध मारण्याची त्यावेळी गरज नव्हती. फक्त एक इंड्रेल नावाचं औषध येत होतं आणि ते कपासवर या ठिकाणी मारायचे. कपाशीच्या बोंडाळीवरती ज्या माशा यायच्या त्यासाठी ते वापरलं जायचं. बाकी औषधाची शेती ही कधी या ठिकाणी आम्ही बघितलीच नाही. नंतरच्या काळामध्ये वेळ बदलला, काळ बदलली, खाणारी तोंड वाढली, उत्पादनासाठी मागणी व्हायला लागली आणि मग आता उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारची बी बियाणं सुद्धा या ठिकाणी मार्केटमध्ये यायला लागली. परंतु सॅच्युरेशनमुळे म्हणा की आणखी कशामुळे म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई आणि वातावरणाचं संतुलन या ठिकाणी बिघडत गेलं. आणि या वातावरणाच्या संतुलनामुळे शेतकऱ्यांना आपली पिकं जगवणं आणि या रोगाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं मारणं ही काळाची गरज निर्माण झाली.
आणि आज मोठमोठ्या औषध कंपन्या निर्माण झाल्या, खताच्या कंपन्या आल्या, त्यावेळेस खते फार लागायची नाही, शेणखतच जास्त वापरलं जायचं. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये उत्पादन खर्च वाढत गेला, उत्पादित केलेल्या मालाला भावही कमी होत गेला. कम्पॅरेटिव्हली ज्याप्रमाणे जीडीपी वाढला, ज्याप्रमाणे दर वाढले, मार्केट वाढलं, भाववाढ वाढली, त्याप्रमाणे दरही वाढत गेले. आणि मग आता थोडंसं काही संकट आलं, शेतकरी मेटाकुटीला जातो, कर्जबाजारी होतो. आणि या सगळ्या संकटातून बाहेर निघायचं म्हटलं तर मग नवीन तंत्रज्ञान, नवीन बी बियाणं, नवीन औषधं, नवीन खतं, शेतीला जगवण्यासाठी, शेतीतून उत्पादन काढण्यासाठी काही ना काहीतरी प्रयोग केले पाहिजे. आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून आजच्या घडीला जर आपण या ठिकाणी बघितलं तर बारामती केव्हीके ही राज्यातली नव्हे तर देशातली नंबर 1 ची संस्था आहे. आणि एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये काम करत असताना त्याचा दर्जा, त्याची क्वालिटी आणि तिथं असलेली शिस्त ही टिकवणं त्याची खूप अवघड गोष्ट आहे. परंतु प्रोफेसर नलावडेंच्या मदतीने दादांनी अतिशय व्यवस्थितपणे व्यवस्थापन मेंटेन केलेलं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी काही ना काहीतरी मिळेल, ज्ञानात भर पडेल, अशा प्रकारचे वेगवेगळे डेमो त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. आपण सर्व पाहणारच आहात, काही लोकांनी पाहिले असतील, दरवर्षी आपण पाहतो. पण एक आगळं वेगळं काम, समाजाचं आव्हानात्मक काम या बारामती केव्हीकेने या ठिकाणी उभं केलेलं आहे. याची सुरुवात पवार साहेबांनी केली. नंतर आप्पासाहेब पवार, कदाचित व्यासपीठावरच्या अनेक लोकांना माहीत नसेल की आप्पासाहेब पवारांचा माझा खूप जवळचा संबंध होता. मी जिल्हा परिषद सदस्य असताना सिन्नरला ते 2-4 वेळा या ठिकाणी लेक्चर देण्यासाठी आले. जवळपास सिन्नर आणि बारामती त्यावेळेमध्ये जवळपास सारखेच होते, कारण दुष्काळी परिसर हाही होता, दुष्काळी परिसर तोही होता. पण इथे साहेबांच्या प्रयत्नामुळे, दादांच्या प्रयत्नामुळे या भागामध्ये बऱ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आलं आणि शेती अतिशय चांगली झाली. त्या मानाने आम्ही अजून थोडे मागासलेलेच आहोत. पण तरीसुद्धा मागच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये दादांनी जी मला मदत केली, त्या मदतीमुळे सिन्नरमध्ये मी फार बदल करू शकलो. जवळपास 18,000 करोड रुपये मला 1.5 महिन्यामध्ये दादांमुळे या ठिकाणी मदत मिळाली. नदीजोड प्रकल्प मंजूर झाले आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो पाण्याचा प्रश्न आहे तो काही अंशी या ठिकाणी सुटण्याला मदत झाली. शेतकरी हा मुळातच हुशार आहे, त्याला फार काही सांगावं लागत नाही, प्रयोगशील आहे. दादांना मी विनंती करतो, आपण आपलं टेक्निक एखाद्या शेतकऱ्याच्या कानात जरी सांगितलं तर तो प्रयोगशील आहे, तो प्रयोग करतो आणि त्यातून तो यशस्वी पण होतो. पण हे तुमचं टेक्निक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत, बांधापर्यंत नेण्यासाठी जी काही यंत्रणा लागते ती यंत्रणा आपण कुठेतरी कमी पडतो. आपल्याकडे टेक्निक आहे, नॉलेज आहे, अभ्यास आहे, पण तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आपल्याला या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून, भीमथडी जत्राच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या या ठिकाणी आपले प्रदर्शन भरतो, त्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत आपण पोहोचतो. पण याहीपेक्षा अधिक वेगाने आणखी तालुका पातळीपर्यंत, गाव पातळीपर्यंत कसं जाता येईल, शहरामधल्या मोठमोठ्या मार्केटमध्ये आपल्याला कसं पोहोचता येईल, हाही विचार आपल्याला या निमित्तानं करावे लागणार आहे. माझी दादांना विनंती आहे, दादा आपण सत्तेमध्ये आहात, सरकारमध्ये आपण सगळेजण आहोत. शहरामधले मोठमोठी ओपन स्पेसेस आहेत, तिथे मार्केटमध्ये काहीतरी उमेद करणाऱ्या महिला, स्वयंसहायता बचत गटाच्या महिला यांनी तयार केलेले प्रॉडक्ट, शेतकऱ्यांचे गट यांनी शेतीमध्ये उत्पादित केलेला माल ते विक्री करण्यासाठी काहीतरी जागा या ठिकाणी राखीव ठेवली पाहिजे. आणि गावामध्ये आपण जिथं आठवडे बाजार भरवतो त्या आठवडे बाजारामध्ये मिलेटचे या ठिकाणी जे काही प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा या ठिकाणी ठेवण्याचा विचार केला पाहिजे. कारण गावागावामध्ये, घराघरामध्ये शेवटी अन्न तर प्रत्येकाला लागतंच. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन खरेदी करायची, मग घरी आणून कुठतरी ठेवायचं आणि मग खायचं. पूर्वीच्या काळची प्रथा वेगळी होती, आठवडे बाजार करायचो आपण तेव्हा आणि फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवस भाजीपाला वगैरे ठेवायचो आणि खायचो. परंतु आता प्रथा बदलली आहे, आता सकाळ संध्याकाळ फ्रेश माल मिळतोय.
पण तरी सुद्धा आपण आठवडे बाजाराच्या निमित्ताने होत नाही, परंतु गावापर्यंत या ठिकाणी पोहोचलं पाहिजे असं माझं मत आहे. खरं म्हणजे राज्य शासन सरकारसाठी खूप काही योजना करतं, पण ते योजना राबवित असताना अनेक अडचणी येतात. त्यामध्ये काही वेळा चुकाही होतात, काही वेळा भ्रष्टाचारही होतो आणि त्यामुळे यामध्ये सुद्धा पारदर्शकता आणणं महत्वाचं आहे. विम्याच्या संदर्भात आम्ही 1 रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांना दिला सरकारने, परंतु त्या विम्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाल्याचं या ठिकाणी लोकांनी अर्ज फाटे केलेत, लोकांच्या तक्रारी आल्यात, मीडियाच्या लोकांनी सांगितलं. त्याच्यामध्ये तथ्य काय आहे ते अजून आम्ही पाहिलं नाही, मी चौकशीला लावलेलं आहे. परंतु अशा प्रकारचे जे काही दोष थोडेफार होत असतील त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून परवा अग्रिस्टॅक नावाचं एक पोर्टल या ठिकाणी आणण्याचा आमचा विचार आहे. फार्मर युनिक आयडी देऊन आधार कार्डशी लिंक करून त्याचं असलेलं क्षेत्र, तिथं असलेली लागवड आणि त्या शेतकऱ्याने क्लिक केल्यानंतर एकूण राज्याला, एकूण देशाला किती उत्पादन या ठिकाणी आवश्यक आहे आणि आता किती लागवड झालेली आहे, आपण लागवड ती करायची की नाही करायची, आपण कुठली लागवड करायची, या संदर्भातलं पोर्टल सुद्धा या ठिकाणी लवकरच राज्य सरकार प्रसारित करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याला सगळं नॉलेज मिळेल. आणि आतापर्यंत ज्या काही योजना सरकारने या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा आम्हाला तपास करावा लागेल की आपण ज्या योजना देतो त्यामध्ये लोकांना खरोखर बेनिफिट होतोय का, किती टक्के बेनिफिट झालाय, त्या योजना सुरू ठेवायच्या का बंद करायच्या. उदाहरणार्थ आता पाठीवरचा स्प्रे, आता पाठीवरचा स्प्रे करण्याचे दिवस राहिले कुठं. आता ड्रोन फॅसिलिटी आली आहे, ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण रोग शोधू शकतो, ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करू शकतो. तर मग अशा पद्धतीने अशा वेळी या ठिकाणी अनावश्यक पाठीवरचे स्प्रे पंप बंद केले पाहिजे. ज्या ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या बंद केल्या पाहिजे आणि ज्या आवश्यक आहे त्या या ठिकाणी लॉन्च केल्या पाहिजे. आणि मग त्या दृष्टिकोनातून सर्वे सुरू आहे. एवढंच नव्हे तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मार्फत ज्या डीबीटीच्या माध्यमातून पैसा या ठिकाणी वर्ग केले त्यामुळे त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात भ्रष्टाचार झाला. गैर या ठिकाणी वापर कदाचित झाला असेल, परंतु भ्रष्टाचार कमी झालाय. कोणाला भेटायचं नाही, तहसीलदारला भेटायचं नाही, कोणालाही भेटायचं नाही, डायरेक्ट अकाउंटवर पैसे कसे जातील हा विचार या ठिकाणी त्या सरकारने ते केला आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट सुद्धा झाला. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या योजना, शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान हे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर कसं जाईल हाही विचार राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये येणाऱ्या योजना आणि ऑनलाईन पद्धत ही या ठिकाणी करावी लागणार आहे. उत्पादन क्षमता एकीकडे आपण वाढवतोय आणि दुसरीकडे मात्र उत्पादन वाढलं की भाव लगेच कमी होते. म्हणजे हा मार्केटचा हा एक गुण आहे, त्याला अवगुणही म्हणू शकतात की सप्लाय आणि या ठिकाणी जर प्रोडक्शन यांच्यामध्ये जर तफावत निर्माण झाली तर इमिजिएटली भाव कमी होतात किंवा वाढतात. कधी कधी कांदे रस्त्यावर फेकून देतात, कधी टोमॅटो रस्त्यावर फेकून देतात. त्यामुळे उत्पादन वाढलं की हा प्रॉब्लेम निर्माण होतो. याची कारणं अशी आहेत की याच्यामध्ये लागवडी मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे त्यावर सुद्धा कंट्रोल आणण्याची आवश्यकता आहे. पीक पद्धत सुद्धा बदलण्याची गरज आहे. पीक कापणी आपण दरवेळेस करतो आणि कापणी करून विम्याची रक्कम ठरवतो, त्याऐवजी आता जिओ टॅगिंग करून या ठिकाणी त्याने काय पेरणी केली आहे किंवा काय लागवड केली आहे किंवा ॲग्रोस्टॅकच्या माध्यमातून त्याच्या युनिक आयडीच्या माध्यमातून त्याने काय पेरणी केली ते आमचे मुलं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपण त्यांना घेतो, ते सर्वे करून या ठिकाणी आम्हाला देतात. पण त्यामध्ये सुद्धा माणसं काम करत असल्यामुळे कदाचित चूक होऊ शकते आणि म्हणून महिन्या 2 महिन्याने त्याला टाईप करून गुगल बरोबर टाईप करायचं आणि गुगलमधून त्याने जी काय कांद्याची लागवड केली आहे, ऊसाची लागवड केली आहे किंवा आणखी कशाची लागवड केली आहे तर ती लागवड खरी आहे की खोटी आहे ती तपासण्याचं काम सुद्धा गुगलच्या माध्यमातून करता येणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त पारदर्शकपणा या खात्यामध्ये कसा येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार आहे. माझी राजूदादाला विनंती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये 4-2 विद्यापीठाच्या जागा जर घेणार असाल तर त्या जागा सुद्धा आम्ही आपल्याला देऊ. आपण त्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या नवीन लॅब या ठिकाणी उभ्या करा. त्या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी या ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये प्रयत्न करा. बारामतीमध्ये प्रयत्न होतोय, पुणे जिल्ह्यात प्रयत्न होतोय, पण याचा प्रसार आणि प्रचार हा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे आपण काही या ठिकाणी एज्युकेशन विद्यापीठ आहेत, सिम्बॉसिस आहेत किंवा पतंगराव कदमचे विद्यापीठ आहे, यांनी जर समजा ज्यांच्या कॉलेजचे
ॲग्रिकल्चर कॉलेजचं स्टँडर्ड चांगलं आहे की जे या ठिकाणी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान या ठिकाणी अवगत करतात, वेगवेगळ्या प्रकारचे औषधं बी बियाणं करतात. त्या संदर्भात त्यांनी सुद्धा या ठिकाणी पुढाकार घेतला तर लवकरात लवकर शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल अशी माझी धारणा आहे. त्यामुळे या संदर्भात सुद्धा मी एकदा त्यांच्याशी परत सविस्तर बोलणार आहे. परंतु हे सगळं कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर दादांची मॅनेजमेंट आणि नलावडे सरांची मॅनेजमेंट पाहिल्यानंतर मग मी काल आमच्या सेक्रेटरीला फोन केला. त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी बारामतीला येऊन व्हिजिट केली पाहिजे, बारामती बघितलं पाहिजे एकदा काय चाललंय बारामती केव्हीके मध्ये. तर ते सांगितलं की मी 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी चक्कर मारतो. मी दादांशी पण बोललो. दादांना सांगितलं की तुम्ही अजितदादांशी की तुम्ही सेक्रेटरीशी बोलून त्यांना पण इथे या ठिकाणी पाठवलं पाहिजे. आणि नंतर मला कळलं की या ठिकाणी राजूदादांना कृषीरत्न पुरस्कार मिळालेला आहे, परंतु तो पुरस्कार त्यांनी घेतलेला नाही. काही राजकीय वादग्रस्त मुद्द्यामुळे ते पुरस्काराला त्या ठिकाणी गेले नाही. परंतु कृषी खात्याच्या वतीनं तो पुरस्कार अजून पेंडिंग आहे. मी त्यांना जाहीर निमंत्रण या ठिकाणी देतो की त्यांना कधीही वेळ असेल तर मुंबईला येऊन या ठिकाणी आम्ही हा कृषीरत्न पुरस्कार आपल्याला देऊ इच्छितो. आपण कधी आपल्या सोयीने आम्हाला वेळ कळवा आणि निश्चितपणे तो कृषीरत्न पुरस्काराला आपण योग्य आहात, आपण योग्य माणसाला हा पुरस्कार या ठिकाणी मिळतोय. त्यामुळे आपले कृषीरत्न पुरस्काराने हे राज्य सरकार आपल्याला गौरव इच्छित आहे, याचाही आपण या ठिकाणी निश्चितपणे विचार करावा ही पण विनंती करतो. मला माहिती आहे वेळ खूप झालेला आहे, जास्त वेळ मी या ठिकाणी बोलू शकत नाही. अनेक योजना आहे, अनेक गोष्टी आहेत, परंतु तरी सुद्धा नंतर कधीतरी पुन्हा एकदा बारामतीला मला यावंच लागेल, अभ्यास करावाच लागेल. कारण शेवटी दादांनी जी जबाबदारी दिली, मी अपेक्षा नव्हती मला की दादा मला कृषी खातं देते म्हणून. मी दादांकडे खाते मागितलं नाही, मंत्रिपदही मागितलं नाही, पण दादांना जे कळतं ते कोणालाच कळत नाही असं मला वाटायला लागलं. म्हणजे एवढं हुशार व्यक्तिमत्व बारामतीमध्ये असताना रस्ते, रोड, प्लॅनिंग सिंगापूरमध्ये आल्यासारखं वाटतं. इतकं सुंदर या शहर या ठिकाणी दादांनी नटवलेलं आहे. त्यांचंच अवलोकन करण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे राजकारणामध्ये. शेवटी राजकारणामध्ये आपण काय करतो आहोत, आपला स्वार्थ तरी कशामध्ये आहे? आपला स्वार्थ हा जनतेच्या हितामध्ये, जनतेला सुविधा मिळायला पाहिजे, जनतेच्या सोयी झाल्या पाहिजे, सोयी सुविधा मिळायला पाहिजे, त्यासाठी तर आपण राजकारण करतो. आणि तीच भूमिका घेऊन या ठिकाणी काम करण्याची आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि निश्चितपणे मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये कदाचित थोडाफार उशीर लागेल, परंतु या खात्यामध्ये प्रचंड अशा सुधारणा केल्याशिवाय राहणार नाही. चांगल्यात चांगलं काम या ठिकाणी कृषी खात्याचं होईल अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि जे लोक चांगलं काम करतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं राहील, त्यात कुठेही मागे पुढे राहणार नाही अशा प्रकारची ग्वाही देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय हे राज्यातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबविणारे एकमेव कृषी महाविद्यालय आहे. राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेल्या या महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या व विभागात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माननीय शरदचंद्र पवार, कैलासवासी अप्पासाहेब पवार, माननीय प्रतिभा पवार व माननीय सुप्रिया सुळे यांच्या नावाने गोल्ड मेडल देण्याचा ठराव संस्थेने केलेला आहे. यावर्षी MSc ॲग्रिकल्चरची पहिली बॅच पदवी घेऊन बाहेर पडत आहे. त्यातील विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात येत आहे. या सत्कारासाठी सर्वप्रथम मी विनंती करते माननीय अजितदादा पवार यांना. सर्वप्रथम प्लांट पॅथॉलॉजी विभागातून बच्चाव आशिष रवींद्र, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स भोसले किरण शरद, एंटेमॉलॉजी विभाग काळभोर शशीनंद उत्तम, या तिघांनाही माननीय शरदचंद्र पवार गोल्ड मेडल हा अवॉर्ड मिळत आहे. भोसले किरण शरद ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, काळभोर शशी आनंद उत्तम एंटमॉलॉजी विभाग, धन्यवाद दादा.
पुढील पुरस्कार वितरणासाठी मी माननीय माणिकराव कोकाटे यांना विनंती करते. लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट विभागातून वीरकर प्रीतम नामदेव, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग विभागातून नानेकर स्नेहल कैलास, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन या विभागातून शिंदे सोनल संजय या तिघांनाही कैलासवासी अप्पासाहेब पवार गोल्ड मेडल हे प्रदान करण्यात येत आहे. नानेकर स्नेहल कैलास, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग. शिंदे सोनल संजय, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर माननीय सुप्रियाताई यांना विनंती करते की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. व्हेजिटेबल सायन्स विभागातून व्यंकलास चैतन्य, ॲग्रोनॉमी विभागातून सावंत प्रज्ञा, सॉइल सायन्स मधून पालवे शुभम संजय या तिघांनाही माननीय प्रतिभा पवार गोल्ड मेडल याचं बक्षीस देण्यात येत आहे. पुढचे 3 पारितोषिक. फ्रूट सायन्स मधून सदाकळ ओंकार उत्तम, डेअरी सायन्स मधून पदाकळे अबायसाहेब सुभाष आणि MBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट मधून खेडेकर स्वाती भागवत. मी पंकजाताईंना विनंती करते आणि सुनेत्राताईंना विनंती करते की त्यांनी हे अवॉर्ड प्रदान करावे. हे माननीय सुप्रियाताई सुळे गोल्ड मेडल या तिघांनाही मिळतं इथे. सदाकाळ ओंकार, पाडले आबासाहेब सुभाष डेअरी सायन्स, खेडेकर स्वाती भागवत MBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. सर्व मान्यवरांचे आभार. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लंडन आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सफर्ड येथे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाच्या वेबसाईटचा शुभारंभ आदरणीय साहेब माननीय प्रतापराव पवार व डॉक्टर अजित जावकर सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. वेबसाईटचे लॉन्च मान्यवरांनी करावे अशी त्यांना विनंती. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लंडन आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम ऑक्सफर्ड येथे सुरू होत आहे. या वेबसाईटचं लॉन्चिंग बटन क्लिक करून मान्यवरांनी करावे असे त्यांना विनंती. धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. यानंतर माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे.
आदरणीय पवार साहेब, माननीय प्रतापराव पवार, मंत्रिमंडळातील माझे सहकारी माणिकराव कोकाटे, पंकजाताई मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अजित जावकर, पियुष सोनी, प्रशांत मिश्रा, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, कृषी विभागाचे उपस्थित असणारे किंवा राज्य सरकारच्या विविध विभागाचे उपस्थित असणारे अधिकारी वर्ग, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट याचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय विश्वस्त, तसंच विद्या प्रतिष्ठानचे उपस्थित असणारे विश्वस्त, परिसरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित शेतकरी बांधव, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलात. मी देखील या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं ह्या कार्यक्रमाला माझा प्रयत्न होता देवेंद्रजींना बोलवायचं, परंतु काल पंतप्रधानांचा कार्यक्रम आला आणि त्याच्यावर थोडे आम्हाला कार्यक्रम बदलावे लागले. काल कबड्डीच्या स्पर्धेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्पर्धा दरवर्षी होती, तो कार्यक्रम घ्यावा लागला आणि मी माणिकरावांना, पंकजाताईंना, दत्तामामा भरणेंना विनंती केली की आपण आज जाऊया. पंतप्रधानांचा कार्यक्रम दुपारी त्यांच्या परवानगी घेतली, कारण संध्याकाळच्या कार्यक्रमाला आम्हाला हजर राहता येत नव्हतं आणि कबड्डी स्पर्धेचं आम्ही उद्घाटन केलं. तेव्हा पंकजाताईंना आणि दत्तामामा आपल्या माणिकरावांना मी म्हणलं, तुम्ही मुक्काम करा आणि कृषी 2025 या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या करता आपल्याला जायचं आहे आणि सकाळी आपण लवकर जाऊ. राजूदादांनी पण तशी मला विनंती केली होती की ह्यांना आण. दत्तामामाला पण मी आणणार होतो, पण आज त्याच्या विभागाचा आढावा बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अनेक विभागाच्या आढावा बैठका घेतल्यात. त्याच्यात आज नेमकी त्याचा विषय आला आणि त्याच्यामुळे त्याला रात्री परत जावं लागलं. आज इथं आल्यानंतर आपल्या बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं दरवर्षी आपण अशा प्रकारची प्रदर्शनं भरवतो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भर पडत चाललेली आहे. लाईव्ह कसं असू शकतं, इतरांची कृषी प्रदर्शनं असतात, मी पंकजाताईंना, माणिकरावला तेच सांगत होतो, किंवा ती वेगळी असतात. आता सगळीकडेच नाशिकला होतं, पुण्यात होतात, मला वाटतं आता इंदापूरला पण काहीतरी आहे, इतरही भागात होतात. तो त्यांचा अधिकार आहे, ते करतात. परंतु प्रत्यक्षात इथं कशी ह्या जमिनीमध्ये फळं येऊ शकतात, भाजीपाला येऊ शकतो, फुलं येऊ शकतात, काय त्याला वापरलं पाहिजे, कुठलं त्यामध्ये बदल केले पाहिजेत, नवीन टेक्निक काय वापरलं पाहिजे. आता इथं आपण एवढे जण बसलोय, आपल्या सगळ्यांच्यात उंच असणाऱ्या माणसापेक्षा तिथला भोपळा, मला मगाशी राजूदादा सांगत होता, 9 फूट उंचीचा भोपळा, 9 फूट उंचीचा. जर कोणी सांगितलं तर ते म्हणतील दुपारीच ह्याला चढलेली आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, ही पाहिली पाहिजे. मी मगाशीच माणिकरावांना आणि पंकजाताईंना सांगितलं की रस्तोगीला तर मी पाठवणारच आहे. मी आजच कॅबिनेट मुख्यमंत्र्यांना विनंती केली, 5 वाजता आमची कॅबिनेट आहे, कारण मुख्यमंत्र्यांना दावोसला जायचंय परवा दिवशी. त्यावेळेस मी रस्तोगीला सांगणार आहे की कृषी विभागाची आत्ताच जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे, एकदा जाऊन तिथं पहा काय होऊ शकतं. आणि मग आपली विद्यापीठ आहेत, आपले जे काही, आता मगाशी बोलत असताना आमच्या बंधूंनी सांगितलं की त्या कांदा, जो कांदा इथं दाखवला त्याचं संशोधन झालं माझ्या माहितीप्रमाणे नलवडे राजगुरुनगरला ना, राजगुरुनगरला, आणि तो कांदा काढल्यानंतर 9 महिने टिकतो. परंतु ते शेतावर माझ्या शेतकऱ्याच्या गेलं पाहिजे, ते आता इथून तिथं पाठवलं जातंय. तशा पद्धतीनं राजूदादांनी मगाशी मला वाटतं विदर्भातल्या पण, मला पंजाबराव कृषी विद्यापीठाचं पण काहीतरी सांगितलं की अजित तिथं खूप चांगलं संशोधन होतंय. माणिकराव, आता आपण सगळेजण 5 वर्षाच्या करता हे सरकार सत्तेवर आलेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं
आपल्या आपल्या विभागाचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत किंवा त्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एकनाथराव किंवा देवेंद्रजी आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू. तुम्ही पण ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये, मी मगाशीच राजूदादाला आणि आमच्या नलवडेंना सांगितलं किंवा तुम्ही नोट तयार करून द्या. माझा अर्थसंकल्प उद्याचा 10 मार्चला आहे. 3 मार्चला अधिवेशन सुरू होतंय आणि 10 मार्चला अर्थसंकल्पामध्ये पण काही गोष्टी मला टाकता आल्या. मी प्रताप काकांना पण विनंती करीन, आमच्या इथं असणारे श्रीयुत अजित जावकर डॉक्टर, त्यांनाही विनंती करीन की थोडंसं टप्प्याटप्प्याने आपण जाऊ. जेवढं शक्य असेल साधारण राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता इथं जे बदल होणार आहेत त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे. आणि म्हणून आम्ही पंकजाताई, माणिकराव, आम्ही सगळेच जण त्यामध्ये बारकाईनं त्या ठिकाणी लक्ष घालू. एकंदरीतच मी ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो, आता इथं नलवडे आहेत, नलवड्यांचं पण काम अतिशय उत्तम चाललेलं आहे. राजदादा त्याच्यामध्ये लक्ष देतोय. मगाशीच मला फिरत असताना आम्ही सगळं सांगत होतो दोघां मंत्र्यांना किंवा स्वर्गीय अप्पासाहेब काकांची आठवण ट्रस्टला गेल्यानंतर येतेच, कारण त्यांनी कशा पद्धतीनं तिथं उभं राहून सगळे खड्डे घेतलेत आणि ते काम उभं केलं, ह्याचे अनेक जुने लोक साक्षीदार आहेत. परंतु हे सगळं करत असताना त्यांचा स्वभाव, माणिकराव म्हणले की मला पूर्वीपासून अप्पासाहेब काकांची ओळख आहे आणि ते आमचं सगळं चाललेलं होतं पाहणं. रणजित पण आला, त्यांनी त्याची घोड्याची आवड आहे, तिथलं काहीच दाखवलं. राजूदादा सगळंच दाखवत होता. मला शेवटी आम्ही तिकडच्या फार्मवर, गाईच्या फार्मवर जाताना माणिकराव म्हणतात की थोडासा अप्पासाहेब काकांच्या स्वभावातला काही भाग राजूदादात उतरला. म्हणलं का? नाही, मला तसं जाणवलं. म्हणलं रणजित? नाही, म्हणले रणजित मध्ये अजिबात काही उतरलेलं नाही. माणिकराव, तुम्ही इतक्या लवकर ओळखू शकता, मला तर काही गंमतच वाटते तुमची. मित्रांनो, गमतीचा भाग ह्याच्यामध्ये जाऊ द्या, परंतु ह्या कृषीच्या निमित्तानं प्रताप काकांनी पण सांगितलेलं आहे आणि खरोखरीच आम्हाला सगळ्यांना राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करायच्यात. हे करत असताना राज्य सरकारकडनं आम्ही सगळेजण मिळून ते करून घेऊ. परंतु वेळ पडली तर देशाचे पण कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, त्यांचाही आता बऱ्याचदा माझा संबंध आलेला आहे आणि त्यांनाही ह्या क्षेत्रामध्ये खूप मनापासून रस आहे. कारण 13-14 वर्ष मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलं. तिथला शेतीचा विकास दर फार चांगला आहे. म्हणजे मागे कोरोनाच्या काळात पण आम्ही बघितलं तर त्यांचा विकास दर तिथला शेतीचा अतिशय चांगल्या प्रकारचा GDP वगैरे होता. तशा पद्धतीनं त्यांची पण आपल्याला मदत ह्यामध्ये घेता येईल. मगाशी तर ताईंनी सांगितलेलंच आहे. एकंदरीतच बारामतीच्या परिसरामध्ये आपण मेडिकल कॉलेज काढलं, आयुर्वेदिक कॉलेज काढलं, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, आर्किटेक्ट कॉलेज काढलं, ॲग्रिकल्चर कॉलेज काढलं किंवा इतर वेगवेगळ्या फॅकल्टीज, लॉ कॉलेज काढलं. खूप काही वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बारामतीच्या मुलामुलींना किंवा परिसरातल्या मुलामुलींना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बारामतीच्या शैक्षणिक वैभवामध्ये भर घालण्यासारखं एक दर्जेदार पशुवैद्यकीय महाविद्यालय बारामतीमध्ये असावं, असं मगाशीच मला राजूदादांनी पण बोलून दाखवलं. पंकजाताईंनी तर सांगितलं की आपल्याला द्यायचंय. मगाशीच मी त्यांना गाडीत बोलत होतो, ते म्हणले दादा ठीक आहे 2 देऊन टाकू, एक परळीला देऊन एक बारामतीला देऊ. म्हणलं हरकत नाही, हे असंच असतं आमचं. तर त्याच्यामुळं ठीक आहे, मग तुम्हाला तशी 2 द्यायची तर मी म्हणलं मंजुरी देतो फायनान्सची, कारण त्यात बारामती म्हणल्यावर मंजुरी द्यावीच लागेल. त्याच्यावर परळीचाही फायदा, माझाही फायदा, हरकत नाही. पण राजू दादा, कुठलंही काम करताना तू मनापासून काम करत असतो, मी तर पहिल्यापासून पाहत आलेलो आहे. आणि त्याच्यामुळं बारामतीकरांच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी उभं करूया. त्याच्याकरता पंकजाताई परवानगी देतीलच. तशा प्रकारचा प्रस्ताव नलवडे मागच्या वेळेस आपला आला होता, परंतु त्यावेळेस सगळ्यांचंच रिजेक्ट झालेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे. आता मात्र आपलं त्या ठिकाणी होईल. इतर कुठलीही कामं असली तर त्या कामामध्ये मनापासून पाठपुरावा करण्याचं काम नलवडे करत असतात आणि त्याला पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम हे माझ्याकडनं होत असतं. शेवटी ह्या भागामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आता इथं आपण 400चा सिंथेटिक ट्रॅक्स पण करतो ना, ट्रॅक एक चांगल्या प्रकारचा सिंथेटिक ट्रॅक पण करतोय. मला वाटतं 9-10-12 कोटी रुपये खर्च आहे, पण त्यालाही मी मान्यता दिलेली आहे. रस्ते आपण बदलतोय,
सुधारणा करतोय. कुठल्याही बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रावर पण किंवा कुठेही जाताना लोकांना कुठली गैरसोय होऊ नये हा कटाक्षाने माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असतो. आणि त्यामध्ये सगळी कामं झालेली तुम्ही सगळेजण बघता. आपलं सगळ्यांचं काम बोलत असतं, कृषी विकास प्रतिष्ठानचं काम बोलत असतं, शारदा नगर परिसरातलं काम बोलत असतं. आणि तशाच पद्धतीनं मी मगाशी म्हणलं, माणिकराव तुम्ही आता सूरज काहीतरी ह्याला गेलेला आहे मसुरीला, पण शनिवार रविवार त्याला येता येईल का नाही. आयुक्त आहेत ते आपले कृषीचे, त्यांनाही मी फोन करून सांगणार आहे की हे जे प्रदर्शन आहे त्या काळामध्ये तुम्हाला जर शनिवार रविवार तिथं सुट्टी असेल तर शनिवार रविवार येऊन ते प्रदर्शन त्या ठिकाणी बघा. आणि माणिकराव, जिल्ह्यामध्ये आपले कृषी अधिकारी जे आहेत आणि तालुक्याचे सगळे कृषी अधिकारी, या सगळ्यांना हे प्रदर्शन बघण्याचे आदेश उद्याच्या उद्या त्या ठिकाणी द्या, ह्यांनाही बघू द्या. कारण मी तर गेल्यानंतर आपल्या ह्यालाही सांगणार आहे खताळला की साखर कारखान्यांच्या सगळ्या शेतकी अधिकारी, केन डेव्हलपमेंट ऑफिसर आणि संबंधित लोकांनी तिथं जावं, ते बघावं कशा पद्धतीचा ऊस, कारण ते करणं काळाची गरज आहे. मगाशी पण प्रताप काकांशी आम्ही बोलत होतो, का तर ऊसाचं टरेज पण वाढलं पाहिजे, त्याला कमी पाणी लागतं, त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपण देतोय, रिकव्हरी वाढली पाहिजे. कारण आज तुम्ही पहा, पूर्वीच्या काळामध्ये 1250 किंवा 2500चा कारखाना असायचा, आता एक एक कारखाना 25,000 टनाचा झालाय. म्हणजे 10 कारखाने तेव्हा एक कारखाना तो आहे. त्यामुळे ऊस तर वाढ लागणार. आपला माळेगावची 9,000 टनाची कॅपॅसिटी, पलीकडे सोमेश्वरची 9,000 टनाची कॅपॅसिटी, साखरवाडी मला वाटतं 9,000 का 8,000 झालेला आहे. अशा पद्धतीनं खूप कारखाने, ॲग्रोची कॅपॅसिटी वाढली, दौंडची कॅपॅसिटी वाढली, अबालकाची वाढली, असे प्रचंड मला वाटतं आता दौंड कारखान्याची म्हणजे भीमा पाट्याची पण वाढली, नाथ मस्कोबाची वाढली. त्याप्रमाणे आपल्याला ऊसाच्या क्षेत्रामध्ये देखील आमूलाग्र बदल करावे लागतील, बेण्यामध्ये बदल करावे लागतील. नवीन बेणं पण मी तिथं त्या बाबतीमध्ये बघितलं आणि तशा पद्धतीचं सुरूला कुठलं प्लांटेशन करायचं, खोडव्याला कुठलं प्लांटेशन करायचं, अडसालीला कुठलं प्लांटेशन करायचं. मला तर मगाशी दाखवण्यात आलं की एक नवीन व्हरायटी आहे, ती राजूदादाचं म्हणणं की तुम्ही म्हणले अडचाली घ्या, नंतर खोडवा घ्या, नंतर निडवा घ्या, नंतर भडवा घ्या. ते म्हणले 4 पिकं काढली तरी बिघडत नाही. मला वाटतं कोल्हापूरच्या भागात तसं केलं जातं, परंतु त्याचं टनेज वाढेल. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याचा खरोखरीच फायदा माझ्या या महाराष्ट्रातल्या नव्हे तर या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. आज मुलं मुली देखील तिथं ॲग्रिकल्चर कॉलेजची उभी होती, त्यांनी पण खूप काही गोष्टी केलेल्या ते सांगत होते. आणि विशेषतः यावर्षी शेतीच्या विकासासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, AI नवं आकर्षण आहे या कृषी प्रदर्शनात असणार आहे आणि आम्ही ते पाहिलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाला एक वेगळ्या प्रकारची उंची प्रताप काकांच्यामुळं प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये राजूदादा आणि नरोडे साहेबांचं पण योगदान आहे. जागतिक पातळीवरचा जर विचार केला तर जगभरात शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातोय आणि त्या तुलनेत आपल्या देशात मात्र शेतीत आणि संशोधन आणि तंत्रज्ञानाचा फारसा वापर होत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता सुदैवाने परिस्थिती बदलतीये. शेतीसमोर दुष्काळ, पावसाची अनियमितता, घटत जाणारं जमीनचं क्षेत्र ही प्रमुख आव्हानं ही आहेतच आणि या आव्हानावर मात करून आपल्याला शेतीची उत्पादकता वाढवावीच लागेल. त्याकरता राज्य सरकारला काम करावं लागेल, त्याकरता केंद्र सरकारला त्या ठिकाणी काम करावं लागेल. लाखो शेतकरी ह्या दरवर्षी कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात आणि त्याच्यातनं बरंच काही नवीन शिकण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी त्या बाबतीमध्ये करत असतात. एकंदरीतच इथून पुढच्या काळामध्ये देखील ज्या ज्या गोष्टी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट किंवा कृषी विज्ञान केंद्र ह्या सगळ्याच संस्थांना लागेल त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वोपरी सहकार्य कालही करत होतो, आजही करतोय, उद्याही मी करत राहील. त्याबद्दल तीळमात्र शंका कुणी मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही आणि हे फक्त शेतकऱ्याच्या बांधावर नेण्याच्या दृष्टिकोनातून देखील काय पावलं उचलावी लागतील, त्याच्यामध्ये काय बदल करावे लागतील
त्याच्याबद्दलची साधक बाधक चर्चा ही सगळ्या सहकारी मित्रांशी करून मान्यवरांशी करून त्यामध्ये आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आज हे सगळं करत असताना मगाशी माझ्या भाषणाच्या आधी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये ज्यांनी डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी पदव्युत्तर महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थिनींचा गोल्ड मेडल म्हणून जो सत्कार करण्यात आला त्यांचंही मी सर्वांचं अभिनंदन करतो. त्यांचंही मी मनापासून कौतुक त्या मुलामुलींचं करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता त्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो. आणि ह्या नवीन नवीन गोष्टीची दालनं आज सगळ्यांच्या प्रयत्नामुळं तुम्हाला उघडली जातात. त्याचा फायदा मात्र माझ्या शेतकऱ्याच्या मुलामुलींनी घेतला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं करतो. खरं तर मगाशी सकाळी आम्ही 7:30ला त्याचं उद्घाटन केलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या साक्षीनं 12 कृषी विज्ञान केंद्राचं कृषिक 2025 ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि त्याचा पुरेपूर लाभ सर्वांनी मनापासून घ्यावा. आपल्या ज्ञानात नवीन नवीन भर प्रत्येक दिवशी नवीन शिकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. त्याबद्दल माझ्या वडीलधारी शेतकऱ्यांनी, तरुण शेतकऱ्यांनी, मधल्या वयातल्या सगळ्याच बंधू भगिनींनी त्या गोष्टीचा निश्चितपणे फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, गेली काही वर्षापासून आपण कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आणि कृषी विकास केंद्राच्या वतीनं, विज्ञान केंद्राच्या वतीनं इथं कृषक नावाचं प्रदर्शन आयोजित करतो. गेली 10 वर्ष तुम्ही लोकांनी त्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि ते दिवसेंदिवस आधुनिक कसं होईल, त्याच्यात नाविन्य कसं येईल आणि जगामध्ये जे काही शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल होत आहेत त्याची नोंद घेऊन ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल याची खबरदारी राजेंद्र पवार आणि त्यांचे सगळे सहकारी करतात. त्याला शोभणारं हे 10वं कृषक प्रदर्शन आहे आणि माझी खात्री आहे की येत्या 5-6 दिवसामध्ये काही लाख शेतकरी इथे येऊन त्याची पाहणी करतील. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजच्या जगामध्ये एका विषयाच्या संबंधी अतिशय जागृती झाली आणि लोकांच्यात आस्थाही आहे आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. एका दृष्टीनं हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र आहे हे अनेक क्षेत्रामध्ये जगात प्रचंड परिवर्तन करणार आहे. शेतीचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, अनेक क्षेत्र अशी आहेत की त्या क्षेत्रामध्ये प्रचंड परिवर्तन येत्या काही वर्षामध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वतीनं होईल. आणि या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य हे आहे की कृत्रिम बुद्धीची संकल्पना या गोष्टीवर यावेळीच्या प्रदर्शनामध्ये अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे.
ज्यावेळी याची चर्चा होत होती त्यावेळेला माझ्याकडून सुचवलं गेलं की याच्यामध्ये आपण अधिक लक्ष ऊसाच्या क्षेत्रामध्ये घालू. महाराष्ट्रामध्ये ऊसावर उभारणारी कारखानदारी ही अत्यंत महत्त्वाची कारखानदारी आहे. काही शेकडो कारखाने आपण उभे केले आहेत आणि ठिकठिकाणी दिवसेंदिवस ऊसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूने ही चर्चा आहे की ऊस हे अधिक पाणी घेतं. अधिक पाणी घेणाऱ्या ऊसाला राज्यकर्ते राज्य सरकार नेते मंडळी अधिक प्रोत्साहन करतात आणि म्हणून काही लोकांची टीका चिरमध्ये त्याच्याबद्दलची वाचायला मिळते. पण महाराष्ट्राचं शेतीचं अर्थकारण हे जर आपण बघितलं तर ऊसाला प्रोत्साहन केलं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण ती करत असताना काही दुरुस्त्या करता येतील का? उदाहरणार्थ कमीत कमी पाणी त्याच्यावर आधारित सूज करता येईल का? जे काही पीक आपण घेऊ त्याचं दर एकरी उत्पादन हे टनेजवाईज अधिक वाढवू शकू का? आणि तिसरा मुद्दा की त्या ऊसामध्ये सुक्रोज% साखर ही अधिक कशी देता येईल याची काही खबरदारी घेता येईल का? आणि त्या संदर्भात काही करायचं असेल तर आपल्याला या AI तंत्राच्या माध्यमातून हे करणं शक्य आहे. म्हणजे मला आनंद आहे की यासाठी 2 जगाच्या चांगल्या कंपन्या आपण निवडल्या. मायक्रोसॉफ्ट ही जगाच्या सगळ्या देशामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशी कंपनी आहे आणि जगामध्ये जी चांगली विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये ऑक्सफर्डचं नाव घेतलं जातं. आणि म्हणून ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट या दोघांची आपण मदत घेतली आणि त्यांच्या मदतीनं हे AIचं नवीन तंत्र हे विस्तारित स्वरूपात कसं करता येईल या संबंधीचा प्रयत्न इथं सुरू झालेला आहे. त्यासाठी 1000 शेतकऱ्यांची निवड केली. त्यांच्या शेतामध्ये ऊसाची लागवड करण्यात आली आणि त्यामधून असं दिसतंय की एकरी हे उत्पादन चांगलं वाढू शकेल. अगदी नीट काळजी जर घेतली आणि हे तंत्रज्ञान नीट वापरलं तर प्रति एकरी 120 टनापर्यंत सुद्धा जाणं शक्य आहे आणि तेही कमी पाण्यामध्ये मर्यादित क्षेत्रामध्ये. आणि तो प्रयत्न आज या ठिकाणी सुरू झालेला आहे. आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यांनी दोघांच्या अंतःकरणापासून आवाज आहे आणि खास करून आज या ठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी गेले काही वर्ष आपल्याला सतत मदत करतात. आजही त्यांची उपस्थिती इथं आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो की याच्यात आणखी पुढं कसं जाता येईल याच्याबद्दलची काळजी ही आपण घेतो. आणि हे करत असताना या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग बाकीच्या क्षेत्रातही कसं करता येईल. मग त्याच्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान सेन्सॉर, ड्रोन, रोबोटिक्स, सॅटेलाइट ट्रॅफिक, रिमोट सेन्सिंग या सगळं नवीन तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करून खत, पाणी व्यवस्थापन, कीड, रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता आणि योग्य त्याचे काढणीचं तंत्र, उत्पन्नाचा अंदाज आणि हवामानाच्या नुसार पीक पद्धतीचं नियोजन या सगळ्या गोष्टीत काम करणं शक्य आहे. आणि त्याच्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर हा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. आणि म्हणून ते तंत्र नानापिढीच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचावं याची काळजी या ठिकाणी आपण घेतो.
हे घेत असताना आणखी एका गोष्टीकडे थोडं लक्ष देतं आणि ते म्हणजे जिल्हा शेतीसाठी ज्वारीचे काही नवीन वाहन हे तयार करता येतील का आणि त्या दृष्टीनं आज राज्याचा मोठा भाग हा जिल्हा शेतीचा आहे. बारामतीमधला 60% भाग हा जिल्हा शेतीचा आहे. पाणी याची अडचण आहे आणि त्यामुळे जिल्हा भागातील शेतकऱ्यांना एक आश्वासक उत्पन्न म्हणून कमी फायद्याची येणारी ज्वारी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि यावेळीच्या प्रदर्शनामध्ये त्यालाही महत्त्व दिलेलं आहे. त्याची प्रात्यक्षिकं आज आपण त्या ठिकाणी केलेली आहेत. माझी खात्री आहे की तुम्ही लोकांनी ती बघितल्यानंतर तुमच्या जिल्हा क्षेत्रामध्ये त्याबद्दल काही ना काही करणं हे नक्कीच आपल्याला उपयुक्त होईल. मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित आहे. या सगळ्या कामाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मदत याची आवश्यकता आहे. केंद्राच्या संबंधित घटकांशी आम्ही लोकांनी सुसंवाद साधला आहे आणि मला आनंद आहे की राज्य सरकारच या ठिकाणी पूर्ण ताकदीनं या कामाला मदत करण्याच्यासाठी पुढे येते. हा प्रयोग बारामतीमध्ये होतो आहे. जे काही इथे घडतं आहे हे घडलेलं हे बारामतीपुरतं सीमित चालणार नाही, ते महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये हे तंत्रज्ञान हे नवीन नवीन बदल हे पोचवणं आणि तिथलीसुद्धा शेती ही संपन्न करणं आणि या काळ्याची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचे जीवन समृद्धीच्या रस्त्यावर नेणं या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागेल आणि तो दृष्टिकोन आज राज्य सरकार ठेवण्याच्या मनस्थितीत आहे. याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आम्हा सगळ्यांची साथ या कामाला राज्य सरकारला आणि या बाकीच्या यंत्रणेला मनापासून असेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझे 2 शब्द सोडतो. धन्यवाद साहेब. कृषिक 2025 या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित मंचावरील आदरणीय साहेब, माननीय अजितदादा पवार, माननीय माणिकराव कोकाटे, माननीय पंकजा मुंडे व सर्व मान्यवरांचे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने हार्दिक आभार. तसेच सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. मिनीसोटा या गावामध्ये त्यांनी मी मनापासून आभार मानते. आणि मी आजच प्रताप पवारांना सांगत होते, आमच्या जनरेशन मधलं तरी प्रोफेसर जावकर आणि मायक्रोसॉफ्ट या सगळ्यांचे पुन्हा एकदा पाहुण्यांनी सभागृह सोडेपर्यंत कोणीही सभागृहाच्या बाहेर जाऊ नये. खूप खूप सर्वांना विनंती आहे ते सगळे आला की सर्वप्रथम प्रमुख पाहुणे सभागृहाच्या बाहेर इथे याल जास्तोपर्यंत कोणीही आपली जागा सोडू नये. त्याचा आज आपण खूप कौतुक केलं, याबद्दल आभार मानते. आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्याकडून जी काही मदत सहकार्य होईल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगुळ घेऊया. आज कुठलं इलेक्शन यावर्षी जवळ नाहीये, त्याच्यामुळे वर्षभर एकामेकाशी गोड बोलूया एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद ताई. यानंतर माननीय पंकजाताई मुंडे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करते. आज कृषिक 2025 याच्या उद्घाटन प्रसंगी अत्यंत वेगळा अनुभव मलाही आला आणि बरंच शिकायला मिळालं. या मंचावर विराजमान राज्यातील सर्वात अनुभवी सर्वात सिनियर असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मंचावर उपस्थित ज्यांनी मला इथे निमंत्रण देऊन माझा सन्मान वाढवला ते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा, मंचावर उपस्थित ज्यांनी आताच मार्गदर्शन आपल्याला केलं त्या खासदार सुप्रिया ताई सुळे, मंचावर उपस्थित राज्यसभेच्या सदस्या खासदार सुनेत्रा ताई, मी त्यांना वहिनी म्हणते, आमच्या मराठवाड्याच्या असल्यामुळे ताई म्हणू शकते, मंचावर उपस्थित माझे सहकारी मंत्री कृषी मंत्री आदरणीय माणिकरावजी कोकाटे, या सगळ्या संकल्पनांच्या मागे ज्यांचा विरत परिश्रम आहेत किंवा त्यांचे आयडिया आहे, त्यांचं शिक्षण आहे, ते आदरणीय प्रतापरावजी पवार या संस्थेचे विश्वस्त, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन सुरुवातीला केलं आणि प्रास्ताविक केलं आणि त्यांनी बरंच आम्हाला माहिती दिली याच्यामध्ये, ते इथले चेअरमन आदरणीय राजेंद्रजी पवार, मंचावर उपस्थित सर्वांची मी नावं घेत नाही कारण सर्वांचा वेळ मला त्याच्यामध्ये घ्यायचा नाही, आपण सगळ्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहात. मी पण एकदम एवढ्या पॉवर पॅक्ट कार्यक्रमामध्ये मलाही वेगळं वाटतंय कारण माझ्या जीवनात मला कधीही बारामतीच्या या मंचावर कार्यक्रम घेईल असं कधी वाटलं नव्हतं. पण ते धन्यवाद मोदीजींचे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचे की त्यांनी मला हे जे खातं दिलंय त्या खात्याच्या निमित्ताने आदरणीय अजितदादांच्या मनामध्ये खूप संकल्पना होत्या आणि त्याच्यासाठी ते म्हणे तुम्ही इथे जरूर या आणि खूप वेळ आम्हाला बघता आलं सगळं. मला आठवतं 2015 मध्ये आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मारकाचं लोकार्पण करायचं होतं, तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये मी पालकमंत्री होते लातूरची आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते ते लोकार्पण होतं आणि मी इतकी लहान म्हणजे मुंडे साहेबांच्याही त्यांच्यामध्ये वयात अंतर, त्याहून मी आता सुप्रियाताईं मी आता चर्चा करतो वयाची, दिसत नसली तरी मी अनुभवानी आणि सगळ्या गोष्टींनी लहान आणि त्यांच्या समोर भाषण करायचं होतं. माझे पाय लटलट कापत होते पण मी आपलं भर धीराने भाषण केलं आणि ते माझा पहिला अनुभव. त्याच्यानंतर ऊसतोड कामगारांचे अनेक विषय 3 वेळा आम्ही ते संप मिटवण्यामध्ये पवार साहेबांचा फार मोठा आम्हाला आशीर्वाद मिळाले आणि साखर संघामध्ये सुद्धा मी डायरेक्टर होते, चेअरमन होते वैद्यनाथ कारखान्याचे, ते पहिल्यांदा मी डायरेक्टर म्हणून गेले. अनेक विषयांमध्ये नंतर अनेक मंचावर एकत्र येण्याचा योग आला. आदरणीय अजितदादांबरोबरही कधी योग नाही आला पण आज अजितदादांबरोबर काम करत असताना मला माझ्या जीवनात मधली सकाळ कधीच एवढी योग्य कामासाठी गेली नाही. 3-4 कप चहा पिण्यात गेली, डोकं खराब करणाऱ्या बातम्या ऐकण्यात गेली. पण सकाळी आधी त्यांनी मला काल सांगितलं की ताई आपण 5:45ला भेटू. मग मला वहिनींचा फोन आला की आपण 7:15लाच तयार राहा आणि 7:30लाच या. मला यायला 7:31च झाले होते पण दादा ऑलरेडी गाडीत बसलेले होते आणि मी धावत जाऊन गाडीत बसले. म्हणजे मला असं वाटलं की बारामतीमध्ये तुम्ही मला दर महिन्याला जरा बोलवत जा. त्यामुळे इथला प्रोफेशनलिझम हा खरंच मला शिकता येईल आणि मला खूप काही रेप्लिकेट करता येईल कारण मी एका दुष्काळी भागात जन्मले वाढले आणि एका दुष्काळी भागातलं राजकारण करणं, कारण तिथले लोक मायग्रेट झालेले असतात, त्यांना एवढं सपोर्ट सिस्टीम नसते. अशा वेळी काम करत असताना ह्या गोष्टी कशा आम्ही करू शकतो ही एक तळमळ मनामध्ये आहे. मला आज खूप छान इथे वाटलं, शिकायला मिळालं. खूप सुंदर हा कार्यक्रम बघता आला. म्हणजे आपण म्हणतो की सीइंग इज बिलिव्हिंग, म्हणजे जे प्रत्यक्षात आपण प्लॉट्स पाहिले, अगदी ऑर्किड्स सारख्या फुलांपासून ते आपल्या झेंडू सारख्या फुलांपर्यंत, अगदी अवकाडोच्या फ्रूट पासून ते टमॅटो सारख्या फ्रूट पर्यंत, आपल्या ह्या म्हणजे भाजीपर्यंत, असं सगळं मी पाहत होते आणि प्रत्येक गोष्ट आम्ही चाखतही होतो. डेअरीमध्ये गेलो, तिथले विषय पाहिले आणि खूप काही करण्यासारखं आहे.
मोठा इथे एखादं पशुवैद्यकीय दवाखाना व्हावा ही अजितदादांनी इच्छा मला बोलून दाखवली. नक्कीच त्याच्यामध्ये सकारात्मक प्रयत्न करू आणि सुप्रियाताई म्हणाल्याप्रमाणे त्याही कार्यक्रमाला परत येण्याचा योग हा आम्हाला यावा. खूप लोकसंख्या वाढत चालली आहे, ही मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. त्याचबरोबर उत्पादनही वाढवावं लागणार आहे आणि त्याचबरोबर त्या उत्पादनाचा दर्जा वाढवावा आणि टिकवावा लागणार आहे. लोकांना चांगल्या क्वालिटीचं जसं न्यूट्रिशन आपल्याला द्यावं लागतं कुपोषणापासून लोकांना रोखण्यासाठी, तसंच आता पशुसंवर्धनात आल्या लक्षात आलं की चांगल्या क्वालिटीचं फीड हे पशूंनाही द्यावं लागतं, कारण त्या पशूंचं बऱ्यापैकी म्हणजे वंश सोडलं तर बाकीचं कन्झम्पशन हे माणसांचंच कळून होतं, म्हणून त्यांनाही क्वालिटीचं आपल्याला वातावरण द्यावं लागतं. तर आज मला समजलं, माहीत होतं पण त्याचा जसं आदरणीय प्रतापरावजी म्हणाले तसं की माहिती असणं म्हणजे इन्फॉर्मेशन असणं, नॉलेज असणं ह्याच्यात फरक आहे, तसं माहिती असणं आणि ज्ञान असणं ह्याच्यात फरक आहे. तर आज मला दिसलं की भाज्या आणि फळं याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती कामाला येतो. आम्ही ऊसाच्या जातींचं बघत होतो 265, 86, 032 आणि त्याच्यामध्ये जे पाणी आम्ही वापरतो त्याच्यापेक्षा 60% पाण्यामध्ये ऊसाचं उत्पादन हे दुपटीने 1.5 पटीने घेता येणार आहे. तुरीचं उत्पादन दुपटीने घेता येणार आहे. हे सगळं मी बघत असताना माझ्या मनामध्ये इतके प्लॅन येत होते की माझ्याकडच्या कमी अल्पभूधारक शेतकऱ्यांना, कोरडवाहू जमिनीच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल आणि त्याची शेल लाईफ कशी वाढवता येईल. हे खूप छान मला ह्याच्यामध्ये आज हा अनुभव मिळाला. मी त्याच्याबद्दल खूप आभार मानते. आपण मला इथे निमंत्रित केलं, पाहुणचार केला आणि इथे मला येण्याचा योग मिळाला. सर्व पवार कुटुंब उपस्थित आहेत, अगदी सिनियर मोस्ट पासून ज्युनियर पर्यंत, आणि प्रत्येकाचं योगदान त्या त्या काळातलं पाहायला मिळालं. दादा, मी तुमच्या मनापासून आभार मानते की आपण मला या कार्यक्रमाला इथे येण्याची संधी दिली आणि शिकण्याची संधी दिली. माझ्या डिपार्टमेंटकडनं यासाठी काही करायची आवश्यकता आहे असं अजिबात नाही, कारण तुम्ही लोक खूप वर्ष झाले हे खूप करत आहात. पण याच्यामध्ये जे काही योगदान देता येईल ते योगदान नक्कीच देण्यासाठी आपण फक्त शब्द टाका, आम्ही पूर्ण करू असं या निमित्ताने मी आपल्याला शब्द देते आणि या कार्यक्रमाला खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि ह्या गोष्टीचं रेप्लिकेशन बारामतीच फक्त बारामती असू नये, बारामती सारखं रेप्लिकेशन हे जे राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावं, जिल्ह्यामध्ये व्हावं, अशा प्रकारची पिढी घडवण्याचं काम सुद्धा या माध्यमातून व्हावं. हे नक्कीच आपण आपल्या काळामध्ये सगळे करू शकाल अशी अपेक्षा व्यक्त करते. मीही त्याच्यामध्ये योगदान देईन अशी इच्छा व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर माननीय माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना त्यांच्या मनोगतासाठी विनंती करते. अच्छा, या उद्घाटनाच्या निमित्ताने या समारंभासाठी उपस्थित आणि कृषी विभागाचे विशेष आवड असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्यामुळे राज्याचा कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं, ते राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, आदरणीय प्रतापरावजी पवार, खासदार सुप्रियाताई, खासदार सुनेत्रा वहिनी, डॉक्टर गावकर साहेब, आपल्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण विभागाच्या मंत्री, आमच्या सहकारी श्रीमती पंकजाताई मुंडे, ज्यांच्यामुळे ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी भरभराट या ठिकाणी आपण बघितली, ते सन्माननीय राजेंद्रजी पवार उर्फ राजूदादा, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, शेतकरी बांधव, पत्रकार मित्र आणि सहकारी मित्रांनो,
ताई म्हटला ती गोष्ट खरी आहे. एवढ्या सकाळी उठून कामाला लागण्याचा पहिलाच दिवस हा मी तरी माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी बघतोय. दादांना माहिती मी उशिरा उठतो, त्यामुळे दादांनी मला रात्रीच सांगितलं उद्याचा दिवस तस्ती घ्यावी लागेल. मी म्हटलं दादा जेव्हा गरज असते तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठे उपस्थित असतो, नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा मीच पाठीमागे उभा होतो. लोक म्हणतात त्याप्रमाणे जे लोकांना आवडतं ते आम्हाला आवडतं. त्यामुळे वेळ असली आणि काम असलं की सकाळी लवकर उठणं ही काळाची गरज आहे. आज बारामतीमध्ये एवढ्या सगळ्या उद्घाटनाच्या निमित्ताने सगळे प्रकार पाहिल्यानंतर नवीन तंत्रज्ञान, रोबोटिक शेती, ड्रोन शेती आणि अनेक प्रकारचे प्रयोग, डेमो, हे सर्व आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष या ठिकाणी पाहिलेलं आहे. खरं म्हणजे आजकालच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी गरजेनुसार घडतायत. मी तसा हाडाचा शेतकरी आहे. मला 1984 साली एकरी 100 टन ऊस काढला म्हणून कोपरगाव सहकारी साखर कारखान्याने मला बक्षीस दिलं. पहिला नंबर आला म्हणून मला बक्षीस दिलं, माझा सत्कार केला होता. पण त्यावेळी माझा ऊस फक्त 30 गुंठे होता. बाकी 5 एकर 10 एकरामध्ये आमचा ऊस 70 टन 80 टन असाच त्यावेळी जायचा. आणि मला कधी आयुष्यात आठवलं नाही की ऊसावर औषध मारावी लागली, ऊसावर प्रयत्न करावे लागले, कांद्यावर औषध मारावं लागलं, गव्हावर औषध मारावं लागलं. कुठल्याही पिकावर औषध मारण्याची त्यावेळी गरज नव्हती. फक्त एक इंड्रेल नावाचं औषध येत होतं आणि ते कपासवर या ठिकाणी मारायचे. कपाशीच्या बोंडाळीवरती ज्या माशा यायच्या त्यासाठी ते वापरलं जायचं. बाकी औषधाची शेती ही कधी या ठिकाणी आम्ही बघितलीच नाही. नंतरच्या काळामध्ये वेळ बदलला, काळ बदलली, खाणारी तोंड वाढली, उत्पादनासाठी मागणी व्हायला लागली आणि मग आता उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारची बी बियाणं सुद्धा या ठिकाणी मार्केटमध्ये यायला लागली. परंतु सॅच्युरेशनमुळे म्हणा की आणखी कशामुळे म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई आणि वातावरणाचं संतुलन या ठिकाणी बिघडत गेलं. आणि या वातावरणाच्या संतुलनामुळे शेतकऱ्यांना आपली पिकं जगवणं आणि या रोगाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं मारणं ही काळाची गरज निर्माण झाली. आणि आज मोठमोठ्या औषध कंपन्या निर्माण झाल्या, खताच्या कंपन्या आल्या. त्यावेळेस खते फार लागायची नाही, शेणखतच जास्त वापरलं जायचं. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये उत्पादन खर्च वाढत गेला. उत्पादित केलेल्या मालाला भावही कमी होत गेला. कम्पॅरेटिव्हली ज्याप्रमाणे जीडीपी वाढला, ज्याप्रमाणे दर वाढले, मार्केट वाढलं, भाववाढ वाढली, त्याप्रमाणे दरही वाढत गेले. आणि मग आता थोडंसं काही संकट आलं, शेतकरी मेटाकुटीला जातो, कर्जबाजारी होतो. आणि या सगळ्या संकटातून बाहेर निघायचं म्हटलं तर मग नवीन तंत्रज्ञान, नवीन बी बियाणं, नवीन औषधं, नवीन खतं, शेतीला जगवण्यासाठी, शेतीतून उत्पादन काढण्यासाठी काही ना काहीतरी प्रयोग केले पाहिजे. आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून आजच्या घडीला जर आपण या ठिकाणी बघितलं तर बारामती केव्हीके ही राज्यातली नव्हे तर देशातली नंबर 1ची संस्था आहे. आणि एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये काम करत असताना त्याचा दर्जा
त्याची क्वालिटी आणि तिथं असलेली शिस्त ही टिकवणं त्याची खूप अवघड गोष्ट आहे. परंतु प्रोफेसर नलावडेंच्या मदतीने दादांनी अतिशय व्यवस्थितपणे व्यवस्थापन मेंटेन केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी काही ना काहीतरी मिळेल, ज्ञानात भर पडेल अशा प्रकारचे वेगवेगळे डेमो त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. आपण सर्व पाहणारच आहात, काही लोकांनी पाहिले असतील. दरवर्षी आपण पाहतो अनेक आगळं वेगळं काम, समाजाचं आव्हानात्मक काम. I think all I want to say today is that we are all very lucky to be in India of today. I think empowered by the right leadership and also with the population demographic that we enjoy, with such a large young population that is raring to go and build the India of the future, and the economic reality of today's India, where we are seeing huge amount of growth and our rightful recognition as you know, the startup, one of the startup capital of the world, just slightly behind big powers like US. So I think really proud that we've been able to build this entrepreneurial spirit and unleash young India to pursue their dreams. I think on top of that, one has to also recognize the role Maharashtra plays. I think Maharashtra has been the biggest contributor, or one of the biggest contributor of our GDP in excess of 13.3%. And with what Maharashtra has always been known about, a very differentiated culture where there is, especially the cities like Mumbai, which are extremely professional and perceived to be very, very much focused on innovation. So I think today, and also I must mention the women empowerment that we see here due to the safety of women that they enjoy. And I think if I know my statistics right, I think in the MSME space, there are a lot of women-led startups. I think the numbers are in excess of 150,000 women who have MSME startups in the state. So Maharashtra has been a big enabler for startup innovation and also for women's leadership. I think, again, if you were to talk about अनेक वेगवेगळ्या या ठिकाणी आपले प्रदर्शन भरतो, त्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत आपण पोहोचतो. आणि तो क्षण आलेला आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र गाव पातळीपर्यंत जाता येईल. शहरामधल्या मोठमोठ्या मार्केटमध्ये आपल्याला कसं पोहोचता येईल हाही विचार आपल्याला या निमित्तानं करावे लागणार आहे. माझी दादांना विनंती आहे, दादा आपण सत्तेमध्ये आहात, सरकारमध्ये आपण सगळेजण आहोत. शहरामध्ये मोठमोठी खूपच प्लेसेस आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र नाविन्यता सोसायटीद्वारे आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2025च्या शुभारंभ कार्यक्रमात मी राखी तांबट आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अगदी क्षणाचाही विलंब न करता आपण राज्यहितासाठी उभं राहावं अशी विनंती. बाजारामध्ये मिलेटचे या ठिकाणचे प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा या ठिकाणी ठेवण्याचा विचार केला पाहिजे. कारण अभिमानाची
उपस्थित सर्वांना विनंती, आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना सगळं नॉलेज मिळेल. आणि आतापर्यंत व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं स्वागत करूयात. सुरुवातीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री मंगलप्रभाजी लोढा यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करायचं आहे. आता पाठीवरचा स्प्रे करण्याचे दिवस राहिले. लाईटच नाही. ड्रोन फॅसिलिटी आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करू शकतो. तर मग अशा पद्धतीने अशा वेळी या ठिकाणी अनावश्यक पाठीवरचे स्प्रे बंद केले पाहिजे. ज्या ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या बंद केल्या पाहिजे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करणार आहोत. मंत्री मंगलप्रभाजी लोढा यांचं स्वागत करतायत. यानंतर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सचिव श्री गणेश पाटील यांना विनंती करते की त्यांनी मंगलप्रभाजी लोढा यांचं स्वागत करावं. यानंतर महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप कुमार डांगे यांना विनंती की त्यांनी नायकाच्या सीईओ श्रीमती फाल्गुनी नायर यांचं स्वागत करावं. यानंतर श्री कल्याण चक्रवर्ती, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पॅन IIT एल्युमिनाय यांचं स्वागत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक यांनी करावं. यानंतर इशप्रीत सिंग गांधी, फाउंडर अँड MD स्ट्राइड व्हेंचर्स यांचं स्वागत कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे हे करतील. यानंतर इप्सिता दास गुप्ता, मॅनेजिंग डायरेक्टर HP इंडिया यांचं स्वागत नाविन्यता सोसायटीचे व्यवस्थापक अमित कोठावदे हे करतील. I would now like to request our Honorable Chief Minister Shri Devendra Fadnavis ji to please go ahead and light the lamp which is